see about the Christ which is present in the book of Revelation. आणि मागच्या वेळेला जेव्हा आपण प्रकटीकरणाचं पुस्तक पाहिलं होतं त्यामध्ये आपण ख्रिस्ताचा उल्लेख त्यामध्ये पाहिलेला होता. And definitely when we meet Christ here, he is definitely different than what we see in the Gospels and Acts. आणि या ठिकाणी ज्यावेळेस आपण ज्या ख्रिस्ताला पाहतो तो ख्रिस्त जो आपल्याला शुभवर्तमानामध्ये आणि पत्रांमध्ये आढळतो त्यापेक्षा हा ख्रिस्त वेगळा आहे. You see, in the first three Gospels, we hear about the humanity of Jesus Christ. आणि पहिल्या 3 शुभवर्तमानामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाबद्दल त्या ठिकाणी ऐकतो. Then in fourth Gospel, that is John's Gospel, we read about the divinity of Jesus Christ. त्यानंतर जे चौथं शुभवर्तमान आहे त्याच्यामध्ये आपण प्रभू येशूच्या दैवत्वाबद्दल पाहतो. Then in Acts of the Apostles, we read about Christ who is in action. त्यानंतर आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहतो जो ख्रिस्त जो कृतीमध्ये आलेला आहे त्याविषयी आपण पाहतो. Then we read in the epistles that Christ is the body of, or the very embodiment of the church. त्यानंतर आपण पत्रामध्ये पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचा शरीर आहे किंवा देह आहे. And in the book of Revelation, we see altogether different Jesus. आणि त्यानंतर प्रगटीकरणामध्ये आपण प्रभू येशूला एका वेगळ्या रीतीने पाहतो. Who is this Jesus here? मग या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त नेमका कोण आहे? He is the glorified Jesus Christ. तो गौरवी प्रभू येशू ख्रिस्त आहे. He is the supreme in the book of Revelation. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तो सर्वोच्च असा आहे. Now, one side, church is going through a tough time with pandemics and with the persecution, with lot of struggles. But other side, there is one who is superior, who knows everything and who controls everything. And then he is the supreme, and we need to meet, and we meet him in the book of Revelation. आणि एका बाजूला जगामध्ये आपण पाहतो की महामारी पसरलेली आहे आणि महामारीमुळे उद्भवलेल्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. पण या ठिकाणी प्रभू येशू जो आहे हा सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवणारा आहे आणि प्रत्येक गोष्टी त्याच्या नियंत्रणामध्ये असलेला हा एक वेगळा ख्रिस्त आपण या ठिकाणी पाहतो. You know, one side, the world and worldly system and satanic forces want to diminish church and then nullify church, and then you see, even they want to see that it is completely uprooted from the world. But other side, the head of the church, that is Jesus, is proving himself that he is the King of Kings, he is the Lord of Lords, and then he controls and he knows your situation and my situation. पण या ठिकाणी आपण पाहतो की ज्या ठिकाणी सैतान आणि त्याच्या दुरात्मे सैतानाच्या शक्ती देवाच्या लोकांना देवाच्या कार्याला या ठिकाणी संपूर्ण जगामधून या सर्व नैसर्गिक आपत्तींमुळे त्या ठिकाणी जगातून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच वेळेला आपण या ठिकाणी पाहतो की देव जो आहे या ठिकाणी पूर्णपणे यापेक्षा वेगळा आहे. So in the book of Revelation, we see him and meet him as the victorious king, and who bulldozes everything whatsoever comes against him. आणि या ठिकाणी जो ख्रिस्त आपण पाहतो हा विजय ख्रिस्त आहे आणि प्रत्येक गोष्टी त्याच्या पायाखाली ते घेऊन त्या ठिकाणी तो विजयाप्रमाणे पुढे जाणारा ख्रिस्त आहे. Let's turn to the first chapter of Revelation and read verse 13. आणि म्हणून प्रगटीकरणाचा पहिला अध्यायाकडे आपण जाऊया आणि याचं 13वं वचन आपण वाचूया. It says, and in the midst of the 7 candlesticks, one like unto the Son of Man, clothed with a garment down to the foot, and girt about the paps with a golden girdle. आणि 13वं वचन या ठिकाणी सांगतं, आणि त्या समयी
मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. In 10th verse of same chapter, John was in the spirit. आणि याच अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आपण पाहतो की योहान पवित्र आत्म्याने संचरित झाला होता. And that was on the day of the Lord, that is Sunday. आणि तो प्रभूच्या दिवशी म्हणजे रविवारचा तो दिवस होता. And then he is not seeing a person there, he is seeing or he is hearing only the voice. आणि या ठिकाणी कुठल्या व्यक्तीला तो पाहत नाही, तर केवळ एक वाणी तो ऐकत आहे. A voice as of a trumpet. आणि त्याने त्या ठिकाणी करण्याची एक मोठी वाणी ऐकली. It's not an ordinary voice, it is a voice as of trumpet. आणि हा कुठला सामान्य आवाज नसून तो एक करण्याचा आवाज आहे. Trumpet is definitely typifies about Christ as a king, and then definitely gives us this voice is not an ordinary voice, it's a kingly voice. आणि कर्ण आपल्याला ह्या गोष्टी स्पष्ट करून देते की प्रभू येशू जो येणार आहे तो कुठल्या साधारण रूपामध्ये येणार नाही, त्याच्या राज्याधिकार आणि त्याच्या राज्याविषयी त्या ठिकाणी ते दाखवतं. आणि कर्ण हा त्याच्या एका दैवी आणि त्याच्या महत्वाबद्दल आपल्याला विशेष करून सांगतं. And then in verse 12, त्यानंतर 12व्या वचनात it says, and I turned to see the voice that spake unto me. मजबूर बोलत असलेली कोणाची वाणी हे पाहण्यास मी मागे वळालो. Beloved, whenever voice is heard, you will definitely understand the person behind the voice. आणि प्रियानो, जेव्हाही तुम्ही कुठला आवाज ऐकता, निश्चित तो आवाज कोणाचा आहे हे पाहण्यासाठी आपण मागे वळून पाहतो. If your son is speaking, just without seeing the person, just hearing his voice, you will understand, oh, my son is speaking. आणि जर तुमचा मुलगा तुमच्या सोबत बोलत आहे तर निश्चित त्या रीतीने तुम्ही त्याच्याकडे मागे वळून न पाहता तुम्ही ते ओळखू शकता की हा माझ्या मुलाचा आवाज आहे. And then if your friend is speaking, you will just by hearing the voice, you will understand the person. आणि तुमचा मित्र जर त्या ठिकाणी बोलत आहे तर त्या आवाजावरून तुम्ही ओळखू शकता की हा माझ्या मित्राचा आवाज आहे. So in 12th verse it says, and I turned to see the voice that spake with me. आणि म्हणून 12 वचन म्हणतं की मजबूरवर बोलत असलेली वाणी कोणाची आहे हे पाहण्यास मी मागे वळालो. Voice doesn't have body, but voice definitely has the implication of who he is. आणि त्या आवाजाला किंवा वाणीला जरी शरीर नसलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याचं एक चरित्र आहे आणि जे दर्शवतं की हा आवाज किंवा ही वाणी नेमकी कोणाची आहे. So Jesus is voice, not a muzzle power to fight with each and every one. आणि प्रभू येशू या ठिकाणी एक आवाज आहे, त्याला शरीर नाही यासाठी नाही की त्याने प्रत्येकाबरोबर येऊन युद्ध करावं. Yes, you and I are definitely in the physical form. Sometimes we cannot tolerate few things which are against us. आणि निश्चित शारीरिक रूपामध्ये असताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण सहन करू शकत नाही. But here Jesus, being the voice, he is ready to tolerate. He is meek and lovely. That character is being predicted as Jesus was presented as voice. पण या ठिकाणी प्रभू येशू ज्या आवाजामध्ये ज्या वाणीच्या रूपामध्ये आपण पाहतो तो सर्व काही सहन करणारा सहनशील अशी वाणी म्हणून आपल्याला दिसतो. And then he is in the midst of the 7 churches. That means he knows your situation. He knows all the situation of 7 churches and their condition, and he understands your condition better than you understand it. आणि या ठिकाणी ज्या ख्रिस्ताला आपण पाहतो तो जो 7 मंडळांमधून फिरणाऱ्या त्या ख्रिस्ताला आपण पाहतो जो तुमची प्रत्येक परिस्थिती ओळखतो, तो तुमच्या प्रत्येक समस्या जाणतो आणि प्रत्येक परिस्थितीला ओळखून असा आहे. And then he is
ready to help us. आणि तो आपल्याला मदत करण्यासाठी तयार आहे. It says in next verse, and 13th verse, and in the midst of the 7 candlesticks, one like unto the Son of Man. आणि पुढच्या 13व्या वचनामध्ये असं म्हटलंय, आणि त्या समयांच्या मध्यभागी मनुष्याचा पुत्रासारखा. One like Son of Man. आणि कोणी एक जो मनुष्याच्या पुत्रासारखा आहे. Today, as I was reading this verse, I really wept before God. आणि आज हे वचन वाचत असताना मी देवाच्या सानिध्यामध्ये रडलो. He became Son of Man for you and me, and then he is able to relate with your situation and my situation. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या मनुष्याच्या पुत्रासारखा झाला, जेणेकरून त्याने तुमच्याशी आणि माझ्याशी ते संबंध जोडावे. I've seen people saying, nobody understands me and my condition. I'm going through tough time. आणि मी पुष्कळशा अशा लोकांना पाहिलेलं आहे, आणि जे अशा रीतीने म्हणतात की मला समजणारा कोण नाही आणि माझी परिस्थिती जाणून घेणारा सुद्धा कोणी नाही. And newly married couple also will be very happy in the beginning, and as the days go by, they also say, even my husband doesn't understand me, or other half better will not understand me better. आणि नवविवाहित दाम्पत्यांना बऱ्याच वेळेस पाहतो, लग्नाच्या सुरुवातीच्या काळामध्ये फार आनंदाने दिवस घालवतात, पण कालांतरानंतर त्या ठिकाणी दोघांमध्ये अशा रीतीचं संभाषण सुरू होतं की माझा जो पत्नी आहे, माझी पती आहे किंवा माझ्या अर्धांगिनी आहे, हे मला समजून घेत नाही. So when you go through tough and rough situations, you will definitely feel lonely. आणि म्हणून ज्यावेळेस त्या कठीण वेळेतून, समस्यातून तुम्ही जाता, त्यावेळेस असं तुम्हाला वाटेल की मला कोणी समजणार नाहीये. In a epistle of Hebrews, आणि इब्री लोकास पत्रामध्ये 2nd chapter, त्याच्या 2ऱ्या अध्यायात verse 18, आणि त्याच्या 18वें वचन, it says, for in that he himself hath suffered being tempted, he is able to account them that are tempted. आणि इथं वचन अशा रीतीने म्हणतं, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. Beloved, we have to keep in mind whatever the way you are treading today is already trodden by Jesus Christ. आणि प्रियांनो, ही गोष्ट आज तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की ज्या परिस्थितीतून आज मी जात आहे, ती सर्व परिस्थिती ख्रिस्ताने आधीच भोगलेली आहे. It says, for in that he himself has suffered being tempted, he is able to succor them that are tempted. आणि म्हणून वचन म्हणतं की ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगिले, त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करावयास तो समर्थ झाला आहे. So whether you are a young man or old man, or whether you are retired or not retired, temptation is must, and Satan won't leave anyone without temptation. Satan comes and tempts you and me at any situation. मग तुम्ही तरुण असाल, वृद्ध असाल, काम करणारे असाल किंवा सेवानिवृत्त असाल, शैतान कुठल्याही रूपामध्ये येऊन तुमची परीक्षा घेऊन तुम्हाला कधीही मोहामध्ये पाडू शकतो. You cannot say I'm not tempted at all. आणि तुम्ही हे म्हणू शकत नाही की कधी मला मोह झालाच नाही. But when you are tempted, there is one who stands with you in your temptation. पण जेव्हाही तुम्हाला मोह होतो, त्या मोहाच्या वेळेत, त्या परीक्षेमध्ये सुद्धा एक कोणी असा आहे जो तुमच्या बरोबर उभा राहतो. And then he stands with us. आणि तुमच्या सोबत तो असतो. Why he stands? का तुमच्या बरोबर तो असतो? Because he went through the same rough and tough path which you and I are going. आणि तो त्या सर्वांमधून गेलेला आहे, ज्या प्रत्येक परिस्थितीतून आज आपण जात आहोत. It says in Hebrews 5th chapter, verse 7, about the days of the fleshy days of Jesus.
आणि इब्री लोकांपत्र 5व्या अध्यायामध्ये आपण या ठिकाणी पाहतो की प्रभू येशूच्या शारीरिक अवस्थेमध्ये असलेले दिवस कसे होते याविषयी आपल्याला पाहायला मिळतं. Let's read first chapter, 5th chapter, verse 7. आणि याचा 5वा इब्री लोकांपत्र 5वा अध्याय 7वं वचन आपण वाचूया. In the days of flesh, when he had offered up prayers and supplications with strong crying and tears unto him that was able to save him from the death, and was heard in that he feared. त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात स्वतःला मरणापासून तारावयास जो शक्तिमान त्याजवळ मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. Beloved, in the days of his flesh, आणि प्रियांनो आपण त्याच्या देहावस्थेच्या दिवसामध्ये पाहतो. and then what did he do? Being a son of man, he was not sitting on the easy chair or rocky chair. आणि प्रियांनो त्याने काय केलेलं आहे? मनुष्याचा पुत्र म्हणून काय कुठल्या आरामशीर आयुष्यामध्ये तो जगला नाही. But it says, in the days of his flesh, when he had offered up prayers and supplication with strong cry and tears. पण वचन म्हणतं त्याच्या देहावस्थेच्या दिवसामध्ये त्याने त्या ठिकाणी मोठ्या आक्रोशाने व अश्रुगाळीत प्रार्थना व विनंती केली. Oh, what a great example of Son of Man. आणि प्रियांनो मनुष्याच्या पुत्राचं किती मोठं उदाहरण आपल्या समोर आहे. He had authority. He was born with the authority, but he is like a man, like you and me, with a great cry and supplication and prayers. He has offered his prayers. आणि प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासारखा एक मनुष्य असताना त्याने त्या मोठ्या आक्रोशाने आणि अश्रू गाळत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ती प्रार्थना व विनंती केलेली आहे. Now, once I was speaking in a public meeting. आणि एकदा एका मोठ्या सभेमध्ये मी बोलत होतो. My translator was translating very good, very nicely. आणि त्या सभेमध्ये असताना माझे जे भाषांतर करणारे होते फार चांगल्या रीतीने माझं भाषांतर ते करीत होते. After the end of the message, आणि त्यानंतर जे संदेश संपल्यानंतर I said, let us close our eyes and look God in prayer. आणि मी म्हटलं चला आपण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. I closed my eyes and started praying. आणि मी माझे डोळे बंद केले आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. And then the translator slept when he closed his eyes. आणि ज्या वेळेला माझ्या भाषांतर करणाऱ्या व्यक्तीने त्यांचे डोळे बंद केले ते झोपू लागले. And then he could not understand what to translate. आणि त्यांना समजलं नाही की आता नेमकं भाषांतर काय करायचं आहे. Then I started asking, please repeat. आणि ते मला म्हणू लागले की पुन्हा सांगा. It is, heard in the mic, and the whole audience is laughing. आणि ह्या सर्व गोष्टी माईक मधून ते बोलत होते आणि ते ऐकून तिथे जमलेले प्रत्येक व्यक्ती हसायला लागले. Some people has this problem when you say, let us close our eyes and pray finish, they will doze off. आणि काही लोकांची ही समस्या असते की तुम्ही म्हणता की जेव्हा डोळे बंद करून आपण प्रार्थना करूया त्यावेळेला त्यांचं सगळं काही संपलेलं असतं. Once we were in Mumbai. आणि एकदा मी मुंबईत होतो. Even last week also we were in Mumbai. आणि मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मी मुंबईत होतो. Then from there went to Pune, from there to Hyderabad, and then came back. आणि तिथनं मी पुण्यात आलो, पुण्यातून हैदराबादला गेलो आणि हैदराबादवरून मी पुन्हा माघारी आलेलो आहे. Everywhere the Lord really witnessed and God performed miracles. आणि प्रत्येक ठिकाणी प्रभूने त्या ठिकाणी त्याच्या साक्षीसाठी मला चालवलं आणि त्या ठिकाणी माझा वापर त्याच्या गौरवासाठी त्याने करून घेतला. If they say all that, any book in the world will not be sufficient. आणि या सर्व गोष्टी सांगायच्या झाल्या तर जगामधलं असं कुठलंच पुस्तक नाही जे पुरेसं होईल. The Lord is performing greater things. आणि प्रभू त्या ठिकाणी महान गोष्टी माझ्याद्वारे करत आहे.
One day we were, as I rightly said, we were in Mumbai, and then we said, let us pray. And the bishop there, who is the in charge of several churches, he also closed his eyes. आणि मुंबईमध्ये असताना ज्या मंडळीत मी होतो त्या ठिकाणी मी म्हटलं की चला आपण प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया. आणि त्या ठिकाणी जे बिशप होते, जे त्या ठिकाणी बहुसंख्य मंडळांच्या त्या अधिकारामध्ये आहेत, आणि त्यांनी सुद्धा आपले त्या ठिकाणी डोळे बंद केले. As I started praying, आणि जेव्हा मी प्रार्थना करायला सुरुवात केली, this bishop started, he closed his eyes, but he started snoring. आणि बिशपांनी सुद्धा डोळे बंद केले, पण ते घोरायला लागले. So there are people who snore or who sleep while praying. आणि म्हणून असेही लोक असतात जेव्हा डोळे बंद करतात तेव्हा झोपा काढायला लागतात. But here, Jesus, as the Son of Man, he is offering his prayers and supplications with a strong cry. पण या ठिकाणी आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहतो, जो स्वतः एक मनुष्य होता आणि जेव्हा त्याने डोळे बंद केले तेव्हा मोठ्या अश्रू गाळीत आणि आक्रोशाने त्याने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. What a prayer is that? आणि किती महान अशी गोष्ट आहे. A prayer which deserts hell and then vacates hell and brings souls into the kingdom of God. आणि एक अशी प्रार्थना जी नरकाच्या दाराला सुद्धा हादरवते आणि त्या नरकातून आत्मे ओढून स्वर्गाच्या मार्गामध्ये राज्यामध्ये घेऊन जाते, अशी ती प्रार्थना. Today we pray, but we fumble, we sleep, we snore, and we don't have real relationship with God. पण प्रियानो, आजही जेव्हा आपण प्रार्थना करतो, आपण अडखळतो, आपण अडकतो आणि आपण देवाकडे ती पूर्ण प्रार्थना सुद्धा पोहोचवू शकत नाही. But here is the Son of Man crying, and then in prayers and supplications. What is supplication? Supplication is not an ordinary prayer. Supplication is repeatedly asking God till he answers your prayer. आणि या ठिकाणी आपण प्रार्थना पाहतो आणि प्रार्थनेबरोबर ती विनंती किंवा विनवणी सुद्धा पाहतो. आणि विनवणीला आपण काय म्हणतो, तर इथपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करणे जोपर्यंत परमेश्वर त्याचा उत्तर आपल्याला देत नाही. And then we keep on clinging to God in every situation and trying to pray and then depend on Him. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये देवावर अवलंबून राहणे आणि जोपर्यंत त्याच्याकडनं ते मिळत नाही तोपर्यंत त्याच्याकडे ते मागत राहणे. Hallelujah. हालेलुया. Do we do that? आपण ते करूयात का? Do we pray and then do we keep on supplicating, keep on asking God till you receive it? आणि जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण देवाकडे ते मागत राहतो का? And then God definitely makes us mighty in His power and then strengthens us in our weaknesses. आणि परमेश्वर निश्चित आपल्याला त्या परिस्थितीमध्ये सहायता करतो आणि आपल्याला त्या प्रत्येक परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी मदतही करतो. And then He energizes us with the power of God. आणि देवाच्या त्या सामर्थ्याने आपल्याला पुरेपूर रीतीने तो भरून काढतो. Someone said a prayerful man is a powerful man. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे की प्रार्थनामय व्यक्ती हा सामर्थ्यवान व्यक्ती आहे. If you are a prayerful person, you will turn the history of the world upside down. आणि जर तुम्ही प्रार्थना करणारी व्यक्ती आहात तर तुम्ही जगाचा इतिहास वर खाली कराल. And then the whole situation can be changed by your mighty prayerful life. आणि संपूर्ण परिस्थिती तुमच्या त्या महान प्रार्थनामय जीवनाद्वारे त्या ठिकाणी बदलली जाईल. So here we see that Son of Man in the midst of the seven church candlesticks, and then he is known and then he knows the seven churches. आणि या ठिकाणी आपण त्या मनुष्याच्या पुत्राबद्दल पाहतो, जो त्या 7 मंडळांच्या मध्ये फिरत आहे, 7 त्या समयांच्या मध्ये फिरत आहे आणि जो मंडळांना पुरेपूर रीतीने ओळखतो. Not only that, same verse explains about his clothes.
आणि तेवढंच नाही तर या ठिकाणी ती वचन त्याच्या वस्त्राबद्दल सुद्धा आपल्याला सांगतं. Shall we read again verse 13? आणि 13 वचन आपण पुन्हा एकदा वाचूयात का? It says, in the midst of the 7 candlesticks, one like unto the Son of Man, clothed with a garment down to the foot. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की त्या 7 समयांच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोळ वस्त्र परिधान केलेला आणि उरावरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. In the garment is definitely, it is from top to the down to the foot. आणि या ठिकाणी आपण त्याचे वस्त्र पाहतो की तो एक पायघोळ वस्त्र परिधान केलेला असा होता. In the Bible, if you see, आणि पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं you will see at least 3 officers using such a long rope. आणि 3 ठिकाणी आपण असं पाहू शकतो की ज्यांनी पायघोळ असे मोठे वस्त्र परिधान केले होते. Number 1, priests in the Leviticus, priests in different occasions of the scripture. पहिलं आपण पाहतो की याजक जे वचनांमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांच्या विषयी आपण पाहतो. And priests wore long robes, and then they related us or connected human beings with God. आणि याजक असे व्यक्ती आहेत जे देवाबरोबर आपली जोडणी किंवा देवाबरोबर जाण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून आपल्या सोबत असतात. So we need to thank God for his lovely and then a great contribution as priest. आणि म्हणून आपल्याला देवाला त्याबद्दल धन्यवाद द्यायला पाहिजे की कारण त्याने त्यासाठी इतकं मोठं कृत्य केलेलं आहे. We have seen that this priest is already in the midst of the 7 churches. या ठिकाणी आपण त्या याजकाला पाहतो जो 7 मंडळांच्या मध्ये आहे. So who is he? He is the central focus of, or he should be the central focus of all the churches. आणि तो कोण आहे तर तो त्या सर्व मंडळांचा केंद्रस्थानी असला पाहिजे किंवा केंद्र भाग तो असला पाहिजे. Then in Isaiah 9th chapter verse 2 we read that he is the light to the people who are in the darkness. आणि त्यानंतर यशाच्या 9व्या अध्याय आणि 2ऱ्या वचनात आपण पाहतो की जे लोक अंधारात चालत आहेत अशांसाठी तो एक प्रकाशाचा मार्ग आहे. Then we also read that he is the life in John 1st chapter verse 4, that he is the life and that life was the light of men. आणि त्यानंतर आपण योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो की तो जीवनाचा प्रकाश आहे. So he is the life and then he is the life to the, or light to the people, and you and me are enlightened by his light. आणि या ठिकाणी मग आपण पाहतो की तो जीवन सुद्धा आहे आणि तुमच्या आणि माझ्यासारख्या व्यक्तींसाठी आपल्या जीवनाच्या मार्गावर असलेला प्रकाश सुद्धा आहे. In John's Gospel 8th chapter verse 12, योहानाचा शुभवर्तमान 8वा अध्याय 12 वचन, we read that Jesus Christ is the light of the world. Nobody, declared that he is the light of the world, but Jesus declared that he is the light of the world. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू स्वतः म्हणतो की मी त्या जीवनाचा प्रकाश आहे. जगामध्ये असं कोणीही आजपर्यंत हे घोषित केलं नाही, पण तो एक असा आहे जो म्हणतो मी जीवनाचा प्रकाश आहे. The man who walks in the darkness doesn't know where he is going. जो व्यक्ती अंधारात चालतो त्याला माहित नाही तो कुठे जात असतो. Sometimes if the light goes, आणि समजा जर वीज गेली, when you search for matchbox to light the candle, तर तुम्ही काडीपेटी शोधाल जेणेकरून मेणबत्ती पेटवता यावी. we do not know where is the matchbox. आणि जर आपल्याला माहिती नाही की काडीपेटी कुठे ठेवली आहे, and then you will be searching, groping everywhere, and anything can happen, anywhere you can fall down. आणि तुम्ही शोधत राहाल चाचपत राहाल आणि कुठेतरी तुम्ही धडकाल आणि खाली पडाल.
But if you know exactly where it is, you can. And if there is light, you will definitely be able to see where is it. आणि जर तुम्हाला त्याची जागा ठाऊक आहे, तर निश्चित त्या जागेपर्यंत तुम्ही योग्य रीतीने जाऊ शकता किंवा जर थोडासा प्रकाश तुम्हाला मिळाला, तर जाऊन ते तुम्ही पटकन घेऊ शकता. Even in first chapter of Genesis, आणि उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा the Lord, the whole world was in darkness. आपण पाहतो संपूर्ण जग अंधारात होतं. And then God commands, let there be light, and there was light. आणि मग परमेश्वर बोलला की प्रकाश हो आणि प्रकाश झाला. Then who is this light? हा प्रकाश कोण आहे? If you read 2 Corinthians, जर आपण करंथीकरात दुसरं पत्र वाचलं, 2 Corinthians 4th chapter verse 6. त्याचा दुसरा अध्याय, चौथा अध्याय आणि दुसरं वचन. Now let light shine out of darkness, said the Lord, made his light shine in our hearts to give us the light of the knowledge of the glory of God in the face of Christ. दुसरं करीन चौथा अध्याय 6वं वचन अशा रीतीने सांगतं, अंधारातून उजेड प्रकाश होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे प्रकाशित करावे म्हणून आपल्या अंतःकरणात प्रकाशला आहे. Who is light? Here Christ is the light who shines in our hearts and then makes our knowledge blightened and then full of light. तर या ठिकाणी ख्रिस्त कोण आहे? तो प्रकाश आहे जो आपले ज्ञानाचे तेज प्रकाशित करतो आणि अंधकारामध्ये असलेल्या आपल्या जीवनावर तो प्रकाशतो. What is the function of the light? मग प्रकाशाचं काम काय? We all know what is the function of the light. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे प्रकाश काय करतो. I found the function of the light very well defined in the book of Ephesians. आणि इफिसकरस पत्रामध्ये प्रकाशाचं कार्य मला फार चांगल्या रीतीने बघायला मिळतं. Ephesians 5th chapter, इफिसकरस पत्र 5वा अध्याय verse 14. आणि त्याचं 14वं वचन. Ephesians 5:14. इफिसकरस पत्र 5वा अध्याय 14वं वचन. This, for it is light that makes everything visible. That is why it is said, wake up, oh sleeper, rise from the dead, and Christ will shine on you. याच तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्त तुझवर प्रकाश येईल. There are people who are sleeping. असेही लोक आहेत जे झोपा काढत आहेत. Physically sleeping, spiritually also sleeping. शारीरिक रीतीने सुद्धा झोपलेत, आत्मिक रीतीने सुद्धा झोपलेत. But here this verse is waking and making the believers to raise up because they are already enlightened. पण या ठिकाणी हे वचन त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांना जागा करणार आहे, कारण ते प्रकाशित अगोदरच झालेले आहे. For example, उदाहरणार्थ in the book of Jonah, योनाच्या पुस्तकामध्ये the prophet Jonah is sleeping. आपण पाहतो जो योना संदेष्टा होता तो झोपलेला होता. All were disturbed and they were all crying to their own gods and goddesses. आणि सर्वजण गोंधळलेले होते आणि प्रत्येक जण आपापल्या देवाकडे प्रार्थना करत होते. Because of the storm, they were not knowing what to do. They were uncertain about their own life. आणि त्या वादळामध्ये त्यांना समजत नव्हतं की आपण काय करायला पाहिजे आणि स्वतःच्या जीवनाबद्दल असलेली अनिश्चितता त्यांच्या जीवनात आपण पाहतो. When we are uncertain about our life, definitely we will be completely disturbed and we do not know which way to talk, what way to talk. आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे अनिश्चितता येते, तेव्हा नेमकं आपल्याला समजत नाही की आपण काय करावं आणि आपण काय केलं पाहिजे. Yesterday I was talking to a brother. आणि काल एका भावाबरोबर मी बोलत होतो. He was saying, why to fear this corona, brother? I will not fear. Whenever you come to Pune, please call. I will come and meet you and we will pray together. आणि ते मला म्हणत होते, बंधू
या कोरोनाला घाबरण्याची गरज काय? जेव्हाही तुम्ही पुण्यात याल, तुम्ही निश्चित मला सांगा, मी येतो आणि आपण बसून प्रार्थनेमध्ये वेळ घालवू. What a wonderful mm, courage of faith. आणि प्रियांनो, किती विश्वासाचा मोठा धाडसीपणा आहे. Now, one side we hear that don't visit your own persons or your own neighbors or relatives because corona is everywhere. एका बाजूला आपण ऐकतो की तुमचे जवळचे मित्रगण, नातेवाईक, आप्तेष्ट यांची भेट घेऊ नका, कारण कोरोना आहे. But other side we see faith laughing at the whole situation. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की या सर्व परिस्थितीवर, या सर्व परिस्थिती बघून विश्वास हसत आहे. If you are having faith, definitely you will laugh at the present situation. आणि जर तुमच्याकडे विश्वास आहे तर निश्चित या सर्व परिस्थितीला बघून तो निश्चित हसणार. You will penetrate through the situation and live for Christ because He is the Son of Man who is with us, who identifies us, who understands our situation. आणि म्हणून त्या प्रत्येक परिस्थितीवर विजय देऊन आपल्याला पुढे चालण्यासाठी सहायता करेल, कारण तो मनुष्याचा पुत्र प्रत्येक गोष्टीमध्ये विजय ठरलेला आहे, जो आपल्याला प्रत्येक गोष्टीत सहायता करतो. No, there is a city which is in Revelation 21:23, which doesn't need light, which doesn't need moon, which doesn't need stars, but God Himself becomes the light of that city. आणि प्रकटीकरणाच्या 22व्या अध्यायामध्ये एक नगर आपण पाहतो, ज्या नगरामध्ये चंद्राची, प्रकाशाची, ताऱ्यांची गरज नाही, कारण प्रभू स्वतः त्या नगरासाठी एक प्रकाश झालेला आहे. And then He Himself becomes the light one day, and the Lord Himself is a light, as we read in Revelation 21:23. आणि प्रकटीकरण 21 त्याच्या 23व्या वचनामध्ये पाहिल्यानुसार आपण पाहतो की प्रभू त्या नगराचा स्वतः प्रकाश आहे. No, that is one side of the coin. आणि ही नाण्याची एक बाजू झाली. But second side of the coin is in Matthew 5:14, it says, "You are the light of the world." आणि मत्तय 5:14 मध्ये म्हटल्यानुसार आपण पाहतो की नाण्याची दुसरी बाजू आपल्याला सांगते की तुम्ही ही जगाचा प्रकाश आहात. Who are you? तुम्ही कोण आहात? You are the light. तुम्ही प्रकाश आहात. You are the hope of the world. तुम्ही जगाची आशा आहात. Maybe the whole world has lost their hope, but you are here to present this hope to your neighbors, friends, and known ones. आणि जरी संपूर्ण जगाने आज त्यांची आशा गमावली असेल, तरी सुद्धा तुमचे मित्र, तुमच्या आप्तेगण, तुमच्या नातेवाईकांसाठी एक आशेचा किरण तुम्ही आहात. Maybe the whole world is gripped with the fear of pandemic. आणि संपूर्ण जगामध्ये या महामारीची भीती पसरली असेल. But in Matthew 5:14, God declares you as the light of the world, you as the hope of the world. पण मत्तय 5:14 आपल्याला सांगते की तुम्ही त्या जगाचा प्रकाश आहात, तुम्ही त्या आशेचा किरण आहात. Don't think that you are useless, you are used for nothing, but you are definitely light of the world, and you have the message which gives the courage to the broken-hearted and the people who are completely full of fear. आणि म्हणून त्या ठिकाणी घाबरू नका, तर असे लोक जे अडचणीमध्ये आहे आणि जे आशेची वाट पाहत आहे, अशा लोकांसाठी तुम्ही एक आशीर्वादाचं कारण बनणार आहात. Why? Because God says, "I have made you a light for the Gentiles" in Acts 13:47. आणि प्रेषित 13:47 नुसार देवाचं वचन म्हणतं की मी तुम्हाला विधर्म्यांसाठी आशीर्वाद बनवला आहे. Yeah, Acts 13:47, God declares very clearly and commands us, "I have made you a light for the Gentiles, that you may bring salvation to the ends of the earth." आणि प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 47वा वचन अशा रीतीने आपल्याला सांगतं, कारण प्रभूने आम्हाला आज्ञा केली आहे ती ही की मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असे ठेवले आहे, यासाठी तू पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण असे व्हावे.
We know that we have studied that India is called as subcontinent. आणि आपण शिकलेलो आहोत, आपण पाहतो की भारत हा स्वतः एका खंडामध्ये येतो. Why it is subcontinent? Because it is full of various cultures, various languages, various professions, various castes, various groups and people groups and tribal groups and all that. आणि का भारताला त्या ठिकाणी एक छोटासा स्वतः खंड असं म्हटलं जातं? कारण भारतामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या रीती आहेत आणि वेगवेगळ्या तिच्या परंपरा आपल्याला एकत्र असलेल्या पाहतो. So what to do then? You are made as a light to the nations, light to the generations, light to the so many people groups. मग आपण काय करावं? तर या ठिकाणी वचन म्हणतं की देवाने आपल्याला अनेक लोकांसाठी, तरुणांसाठी, अनेक पिढ्यांसाठी प्रकाश असं केला आहे. In Ephesians, Paul writes the same truth. एफिसकरास पत्रामध्ये पाऊल हेच त्या ठिकाणी सत्य आपल्याला सांगतो. The great revelation which has to grip our hearts because it says, for you were, Ephesians 5th chapter verse 8 says, for you were once darkness, but now you are light in the Lord. Live as children of light. आणि या ठिकाणी एफिसकरास पत्र 5 अध्याय 8 वचन म्हणतं, कारण जे तुम्ही पूर्वी अंधकार असे होता ते तुम्ही प्रभूमध्ये आता प्रकाश असे झाला आहात. प्रकाशाच्या प्रजेसाठी चाला. What a revolutionary revelation, beloved. आणि प्रीत किती जागृत करणारं हे वचन आहे. This you were the darkness. एक वेळा आपण स्वतः अंधकार होतो, But now you are light in the Lord. पण आता आपण प्रभूमध्ये प्रकाश असे झालो आहोत. You are light in the Lord. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. So how to live then? मग कसं जगावं? You cannot tremble by seeing any situation. कुठलीही परिस्थिती बघून आपल्याला घाबरण्याची गरज नाही. But you have to live as a children of light. पण तुम्हाला त्या प्रकाशाचे पुत्र म्हणून जगण्याची गरज आहे. So you and I are the children of light with responsibility, and we need to respond to every situation here. आणि म्हणून तुम्ही आणि मी त्या प्रकाशाचे पुत्र आहोत, म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जबाबदारीने पुढे चालण्याची आपल्याला गरज आहे. So when Paul was in prison, आणि आपण पाहतो की जेव्हा पाऊल तुरुंगात होता, he should have become dim and dull and then thinking of his own situation. आणि स्वतःच्या परिस्थितीकडे बघून एखाद वेळेस त्याने हातपाय गाळून टाकायला पसंत पाहिजे. But what is he doing? पण तो काय करत आहे? Philippians 2nd chapter verse 15. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय आणि 18 वचन. Philippians 2nd chapter verse 15. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 15 वचन. Says, so that you may become blameless and pure children of God without fault in a crooked and depraved generation in which you shine like stars in the universe. यासाठी की कुटील व विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष, साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा व्हावे, तिच्यात तुम्ही देवाच्या वचनाचे पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. The Son of Man, one side is the light, and other side you and I also are made light. प्रियांनो, आपण पाहतो मनुष्याचा पुत्र स्वतः जगाचा प्रकाश तर आहे, पण दुसऱ्या बाजूने आपण सुद्धा जगाचे प्रकाश आहोत. May God help us to shine in the darkness like stars in the sky. आणि परमेश्वर आपल्याला सहायता करू की आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांप्रमाणे आपण या जगामध्ये चमकू. Yes, now in the rainy season you may not see stars. एखाद वेळेला आता या पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला तारे पाहायला मिळणार नाही. That doesn't mean that there are no stars. पण याचा अर्थ हा होत नाही की तिथे तारे नाहीयेत. In the rainy season, there are people who conclude that there is no light at all. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये लोक अशा एक गोष्टी सोडून देतात की प्रकाशच नाही. There's a person who was saying there is no God at all in this world.
आणि मी अशा व्यक्तीला ओळखतो जो म्हणतो की जगामध्ये देवच नाहीये. He was saying, because I don't see him. आणि हे यासाठी कारण मी त्याला पाहू शकत नाही. Beloved, today you may not see because of darkness, you may not see because of rain, but definitely there is sun, there is light, there are stars. पण जरी आज त्या अंधकारामुळे त्या ढगामुळे आपण त्या पाहू शकत नाही, पण निश्चित त्या ठिकाणी प्रकाश आहे, त्या ठिकाणी तारे आहे. We as a church of God may be invisible, आणि त्या ठिकाणी देवाची मंडळी म्हणून जगायचे प्रयत्न करा, जरी अदृश्य आहोत तरी. but तरी we have a responsibility to shine for God's glory. एक जबाबदारी आपल्याकडे आहे की आपल्याला ख्रिस्ताच्या गौरवासाठी एक चमकणारं जीवन जगायचं आहे. We need to glorify the name of God. देवाच्या नावाला गौरव देणारं जीवन जगायचं आहे. We were saying you are preparing, and your children, grandchildren also are preparing for our program of praise and worship on 30th and 31st of this month. आणि जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आणि तुमचे नातवंड या कार्यक्रमासाठी जे या महिन्याच्या अखेरीस 30 आणि 31 तारखेला होणार आहेत, तुम्ही तयारी करत आहात. And let's be people of children of light, always shining, preparing, and then moving for God's glory and glowing for God's glory. आणि म्हणून प्रकाशाचे पुत्र म्हणून सदैव आपण तयार होऊया, सदैव आपण तयारी करूया, जेणेकरून चमकणाऱ्या जीवनाने आपण सदैव पुढे जात राहू. Shall we close our eyes, look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. Father, we thank you for this day. प्रभू, आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for becoming light for us in this world. या जगासाठी आम्हाला तू प्रकाश बनवलंस म्हणून धन्यवाद. You have given your definite vision, and you have shown as a glorious king, conquered king to John Lord. आणि प्रभू परमेश्वर बाप्पा, आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हाला ते प्रकटित करून दिलेलं आहे, ज्याच्याद्वारे प्रभूजी त्या विजयी ख्रिस्ताला, त्या विजयी राजाला योहानाने दिलेल्या पत्राद्वारे आम्ही पाहू शकतो. And then, Lord, thank you for making us light, and then making the world shine through the light of your children. आणि प्रभू, आम्हाला तू प्रकाश बनवलं आणि प्रभू तुझ्या लोकांद्वारे परमेश्वर बाप्पा जगाला तू प्रकाशित करत आहेस म्हणून तुला धन्यवाद. Continue to glorify your name. तुझ्या नावाचं गौरव सदैव करून घे. May your grace continue to be upon each of us who are hearing and then preparing for your work, O Lord. आणि प्रभू तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर, जे तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सेवेसाठी तयारी करत आहे. In Jesus' name, we bind all the hindrances. We break every bondage, that they may become and shine for your glory and continue to be people of light shining in this dark world, O Lord. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू प्रत्येक अडखळण आम्ही बाजूला करतो, प्रत्येक बंधन आम्ही तोडतो, जेणेकरून प्रभूजी तुझ्या गौरवासाठी सदैव प्रभूजी ते चमकणारे आणि प्रकाशित असे बनतील. Continue to glorify your name. त्या नावाचं गौरव सदैव करून घे. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूद्वारे ही प्रार्थना तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. Brother Meshach Godsul is ready for with the word like a writing pen, and let us hear from him that we may be enlightened. The people. आणि पास्टर मेशक ऑलरेडी या ठिकाणी आहेत आणि आपण तयारी करूया की पुन्हा एकदा देवाच्या वचनात. Thank you, Pastor Ji. Thank you. Praise the Lord. Good morning. आइए हम इस वक्त में हम अपने क्लास को शुरू करने से पहले हम प्रार्थना करेंगे. आणि आपल्या या क्लासला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. अनुग्रहकारी पिता, आपकी स्तुति और धन्यवाद करते हैं कि सुबह के समय में हम सभी को जीवित रखा. हमारे सांसें चल रहे हैं पिता, हम सांसें ले पा रहे, हम चल पा रहे, उठ पा रहे, बैठ पा रहे, हम देख पा रहे पिता, हम जीवित है प्रभु. हम
तहे दिल से आपकी स्तुति और धन्यवाद करते हैं। हम मर मिटे नहीं, ये आपके महाकरुणा का फल है प्रभु। धन्यवाद करते हैं सुबह का समय प्रभु, पर्सनल स्पिरिचुअल लाइफ सब्जेक्ट में आप अपने बुद्धि और ज्ञान से हमें भर दीजिए। सारी बातें समझने के लिए आप सहायता करो, और मुझे और प्रभु अनुवाद करने वाले हर्षल सर को भी आप मदद कीजिए। सारे स्टूडेंट्स को आप समझने के लिए प्रभु आप सहायता कीजिए। आप प्रेज द लॉर्ड। तो हम लास्ट टाइम में पर्सनल स्पिरिचुअल लाइफ में हम विश्वास के बारे में हम सीखेंगे, ये मैंने कहा था आपसे। आणि मागच्या आपल्या या वैयक्तिक आध्यात्मिक जीवनाच्या शेवटल्या क्लासमध्ये मी सांगितलं होतं की येणाऱ्या क्लासमध्ये आपण विश्वासाविषयी शिकणार आहोत। तो आप शायद आप पिछले सप्ताह में लिखे हैं विश्वास के संबंध में विश्वास को क्या करना चाहिए। आणि मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही ते लिहून घेतलं असेल की विश्वासणाऱ्याला विश्वासा संबंधामध्ये काय माहिती असण्याची गरज आहे। ओके, तो एक आत्मिक जीवन में उन्नति होने वाला व्यक्ति के जीवन में विश्वास, हर बात के प्रति विश्वास होना जरूरी है। आणि आत्मिक जीवनामध्ये त्या ठिकाणी असणारा जो व्यक्ती आहे त्याला विश्वासा संदर्भात असलेल्या प्रत्येक गोष्टी ठाऊक असायला पाहिजे। विश्वास केवल एक भौतिक संपत्ति नहीं है। विश्वास एक केवळ भौतिक संपत्ती किंवा मालमत्ता नाही, परंतु परमेश्वर पर सक्रिय भरोसा और उसके वचन पर विश्वास करना है। पण परमेश्वरावर पूर्ण रीतीने सक्रिय असा विश्वास ठेवणे आहे। हमें विश्वास की बात अगर करते हैं, परमेश्वर के हर एक वचन पर हमें विश्वास होना चाहिए। जेव्हा आपण विश्वासाबद्दल पाहतो तेव्हा देवाच्या प्रत्येक वचनावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे। अब कई वचन हम पढ़ते हैं कि वो वचन में हमको यकीन नहीं होता या भरोसा नहीं होता, विश्वास नहीं होता कि हाँ ऐसा हो सकता है क्या वचन में लिखा है। तो वहीं पे क्या होता है, हमारे विश्वास की परख होता है। आणि पुष्कळच्या वेळेस असं होतं की वचन वाचताना आपल्याला समजत नाही, पण आपण तो विश्वासही करू शकत नाही की वचनात लिहिल्याप्रमाणे होऊ शकतं की नाही। यदि हम यूहन्ना रचित सुसमाचार में हम देखते हैं 11 अध्याय में लिखा है यीशु के पुनरुत्थान के बारे में। आणि योहानाचा शुभवर्तमान याच्या 11व्या अध्यायामध्ये प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ज्यावेळेस आपण ते वाचतो, हेलो, यस सर, यस, वहां से कट हो गया शायद, है ना? शायद मे बी, यस यस। तो यहाँ पे हम देखते हैं कि यीशु ने एक बात कहा कि पुनरुत्थान और जीवन मैं ही हूँ। आणि या ठिकाणी वचनामध्ये आपण पाहतो प्रभू येशूने म्हटलेलं आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे। और जो कोई मुझ पर विश्वास करता है, यहाँ पे लिखा जो कोई मुझ पर विश्वास करता है वो यदि मर भी जाए तो भी जिएगा। आणि त्या वचन म्हणतं की जो कोणी माझवर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल। अब यहाँ पे विश्वास करने वाली बात होती है। यहाँ तर या ठिकाणी विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट इस ही बात आहे, पर हमें विश्वास करना चाहिए। त्या गोष्टीवर हाँ, आपण कई विश्वास लोग इस ठेवला बात पे पाहिजे। विश्वास नहीं करते। मर भी जाएंगे तो हम जिएंगे, इस बात पर कई लोगों को यकीन और विश्वास नहीं होता। आणि पुष्कळ लोक या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही की मी मेलो आहे तरी जगेल, मी मेलो असलो तरी जगणार, या गोष्टीवर ते कधीही विश्वास ठेवू शकत नाही। और यीशु ने ये भी कहा, और जो कोई जीवित है वह मुझ पर विश्वास करता है वो अनंत काल तक ना मरेगा। आणि प्रभू येशूने हेही म्हटलेलं आहे की जो कोणी मजवर विश्वास ठेवतो तो सार्वकालिक जीवनामध्ये जगेल। अनंत काल तक वो मरेगा नहीं, इस बात पे हमको विश्वास करना है। आणि अनंत काळासाठी तो मरणार नाही यावर आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे। और ये बात कहकर यीशु मसीह ने बोला, क्या तू इस बात पर विश्वास करता है? आणि हे बोलून पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की या गोष्टीवर तू विश्वास ठेवतोस का? यूहन्ना रचित सुसमाचार 11 अध्याय 25 से लेकर 26 तक हम पढ़ेंगे। देखो आप, आणि योहान कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि याच्या 25 आणि 26व्या वचनामध्ये आपण पाहणार आहोत। वचन पे ध्यान दीजिएगा। आणि या वचनावर तुम्ही लक्ष द्या। आप मराठी में पढ़ सकते हैं, मैं 26 तक पढ़ा हूँ।
आणि तुम्ही मराठीमध्ये वाचू शकता, मी 26 पर्यंत वाचलेलं आहे. यस, देखो यहाँ पे यीशु ने क्या कहा, ठीक है। यीशु ने पुनरुत्थान की बात किया है और अनंत काल की बात किया है कि उस पर विश्वास करने वाले वो मर भी जाए तो भी जिएगा और अनंत काल तक नहीं मरेगा। ये दो बातें यीशु ने कहा। आणि या ठिकाणी प्रियांनो, आपण सार्वकालिक जीवनाविषयी पाहतो, अनंत काळच्या जीवनाविषयी पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जो कोणी माझवर विश्वास ठेवतो तो अनंत काळच्या जीवनामध्ये जगेल. यस, और उसके बाद 26 आयत में आखिरी पद में क्या लिखा है, क्या तू इस बात पर विश्वास करता है? आणि 26व्या वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण पाहतो, याचा तू विश्वास धरितेस काय. और उसके बाद जिससे यीशु मसीह ने कहा, उस व्यक्ति ने जिसने सुना उसी से कहा, हाँ प्रभु मैं विश्वास मैं यहाँ पे वो बहन के बारे में लिखा है, हाँ मैं विश्वास करती हूँ कि परमेश्वर का पुत्र मसीहा जो जगत में आने वाला था वो तू ही है। आणि या ठिकाणी त्या बहिणीविषयी आपण पाहतो, जिला प्रभू अशा रीतीने म्हटलेलं आहे आणि तिने उत्तर दिलेलं आहे. ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जो जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरिला आहे. तो इस प्रकार हमें कई ऐसे वचन जब हम पढ़ते हैं तो हमको यकीन और विश्वास नहीं होता और हम वहीं पे विश्वास में परखे जाते आणि प्रियांनो, असे पुष्कळशी वचन आहेत ज्यावर आपण विश्वास करू शकत नाही आणि अशाच ठिकाणी आपला विश्वास हा परखला जातो. हैं। और ये यीशु ने जो बातें कहा कि ये वो उस अनंत काल के जीवन की बात है जहाँ पे कभी मौत नहीं होता, वो हमेशा जीवित रहते हैं। आणि प्रभू येशूने जे वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे ते अशा गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे जे सार्वकालिक जीवन आहे, ज्या ठिकाणी मरणाचा ठाव ठिकाणाही नाही. और अब संसार में तो हम मनुष्य होने के नाते तो मर तो जाते हैं, परंतु अनंत काल के जीवन में जीवित रहने के लिए एक महिमामय शरीर दिया जाता है। आणि या जगामध्ये जगत असताना शारीरिक रूपाने जरी आपल्याला मृत्यू येतो, पण त्या ठिकाणी त्या गौरवी जीवनामध्ये जगण्यासाठी एक गौरवी शरीर सुद्धा देण्यात येतं. तो वो अनंत काल तक प्रभु की महिमा स्तुति और आराधना करते रहे। ज्याच्याद्वारे त्या ठिकाणी सार्वकालिक जीवनामध्ये सर्व काळासाठी परमेश्वराचं गौरव आणि महिमा आपण करावी. इसलिए परमेश्वर पर सक्रिय भरोसा और उसके वचन पर विश्वास करना जरूरी है। आणि म्हणून देवाच्या वचनावर सक्रिय विश्वास ठेवण्याची आपल्याला गरज आहे. मैंने कहा कि विश्वास केवल एक भौतिक संपत्ति नहीं है। आणि ज्या रीतीने मी म्हटलं की विश्वास ही जगिक संपत्ती नाही. ओके, तो पहला पॉइंट आप लिख सकते हैं, विश्वास के संबंध में विश्वासी को क्या जानना चाहिए। आणि विश्वासणाऱ्याला काय ओळखलं पाहिजे या संबंधामध्ये पहिला पॉइंट आता तुम्ही लिहून घ्या कि विश्वास केवल भौतिक संपत्ति नहीं है, परंतु परमेश्वर पर सक्रिय भरोसा और उसके वचन पर विश्वास करना है। विश्वास केवळ बौद्धिक संपत्ती नव्हे तर देवाच्या कृतीशील विश्वास व त्यावर भरोसा ठेवणे आणि त्याच्या वचन सत्य मान्य असं आहे. और उस पॉइंट पे आप लिखिए यूहन्ना रचित सुसमाचार उसका 11 अध्याय 25 से लेकर 27 तक। आणि त्याचं रेफरन्स तुम्ही लिहून घ्या, योहान कृष्ण शुभवर्तमान 11वा अध्याय आणि याचे 25 से 27 वचन. और वचन उसी में आप लिख सकते हैं 38 चैप्टर वर्सेस टू 44 वर्सेस तक। आणि त्याचबरोबर याच अध्यायाचे 38 ते 40 वचनही तुम्ही पुढे लिहून घेऊ शकता. सॉरी, आप 40 तक लिख सकते हैं, 38 से लेकर 40 तक लिख सकते हैं, सेम चैप्टर। याच अध्यायाच्या 38 ते 40 वचनापर्यंत तुम्ही लिहून घेऊ शकता. यहाँ पे मैं पढ़ता हूँ यूहन्ना और उसका 11 अध्याय 38। यीशु मन में फिर बहुत ही उदास होकर कब्र पर आया। वह एक गुफा थी और उसका एक पत्थर उस पर रखा था। यीशु ने कहा, पत्थर हटाओ। उस मरे हुए की बहन मार्ता उसी से कहने लगी, हे प्रभु, इसी से अब तो दुर्गंध आती है, क्योंकि उसे मरे 4 दिन हो चुके हैं। यीशु ने उससे कहा, क्या मैं तुझसे नहीं कहता कि यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा को देखेगी।
आणि या ठिकाणी 38व्या वचनापासून पुढे आपण वाचूया आणि ते वचन म्हणतं, येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला, तेव्हा ती गुहा होती, तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती. येशूने म्हटले, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? और यहाँ पे हम देखते हैं कि अब पूरे आप वचन को आगे पढ़ते हैं तो यीशु ने लाजर को जिलाया है। आणि या वचनामध्ये पुढच्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की प्रभू येशूने लाजराला पुन्हा जिवंत केलं आहे. तो यहाँ पे पर यीशु मसीह उस बहन से उससे मार्था से क्या चाहता है कि विश्वास को चाहता है यीशु। आणि या ठिकाणी प्रभू येशू मार्तेकडनं काय अपेक्षा करतो, त्या विश्वासाची अपेक्षा तो करत आहे. और बोला है कि विश्वास करेगी या विश्वास करेगा तो हम परमेश्वर की महिमा देखेंगे। आणि इथं वचन म्हटलेलं आहे, जर आपण विश्वास ठेवतो तर परमेश्वराचं गौरव आपण पाहू. तो विश्वास से हम चमत्कार देखेंगे, आश्चर्य कर्मों को देखेंगे, चंगाई के कार्यों को देखेंगे, परमेश्वर की महिमा को हम देखेंगे। आणि त्या विश्वासाद्वारे आपण परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं गौरव आणि परमेश्वराच्या मोठ्या चमत्काराच्या गोष्टींनाही पाहूया. यदि विश्वास करे तो मरा हुआ व्यक्ति भी जिंदा होगा। इस बात पे हमको पूरी तरह से पक्का विश्वास होना चाहिए। आणि पूर्ण रीतीने जर आपण विश्वास ठेवतो तर मेलेलाही जिवंत होऊ शकतो, या वचनावर आपला विश्वास असायला पाहिजे. तो एक आत्मिक उन्नति में बढ़ने वाला एक विश्वासी विश्वास में मजबूत होना बहुत जरूरी है। म्हणून आत्मिक जीवनामध्ये वाढणारा जो व्यक्ती आहे, तो विश्वासामध्ये सुद्धा तितक्याच रीतीने वाढणं तेवढंच महत्वाचं आहे. अभी दोनों स्क्रिप्चर हमने पढ़ा है, वो वचन से हमने पढ़ा, तो हमें क्या करना है, उसके वचन पर विश्वास करने की आदत रखना है। आणि आता आपण हे दोन्ही वचन पाहिले जे विश्वासाविषयी होते, आता या दोन्ही वचनावर आपल्याला तंतोतंत विश्वास ठेवण्याची गरज आहे. ओके, क्योंकि वचन कभी झूठ नहीं कहता, वचन परमेश्वर का सत्य है। देवाचं वचन कधी खोटं सांगत नाही, देवाचं वचन हे सत्य आहे. और दूसरी पॉइंट पे हम जाएंगे, विश्वास के संबंध में विश्वासी को क्या जानना चाहिए। आणि विश्वासासंबंधी विश्वासणाऱ्याला काय ओळखला पाहिजे, या विषयामध्ये आपण दुसऱ्या पॉइंट कडे जाऊया. हाँ, एक कि बाइबल संबंधी विश्वास जो है या वचन के प्रति या वचन से जुड़ी हुई जो विश्वास जो है कभी भी अंधा नहीं, क्योंकि परमेश्वर सर्वदा हमारे विश्वास का लक्ष्य है। आणि दुसरा पॉइंट हा आहे की पवित्र शास्त्रातील विश्वास हा कधीच आंधळा नसतो, कारण देव नेहमीच आपल्या विश्वासाच्या केंद्रस्थानी आहे. आप लिख सकते हैं कि बाइबल संबंधी विश्वास कभी भी अंधा नहीं, क्योंकि परमेश्वर सर्वदा हमारे विश्वास का लक्ष्य है। आणि हे तुम्ही लिहून घ्या. दुसरा पॉइंट, पवित्र शास्त्रातील विश्वास कधीही आंधळा नसतो, कारण देव हा नेहमी आपल्या विश्वासाचा केंद्रबिंदू आहे. हमारे विश्वास का हमेशा हमारे दृष्टिकोण में परमेश्वर होना चाहिए। आणि आपल्या विश्वासामध्ये, आपल्या ध्येयामध्ये नेहमीच परमेश्वर असायला पाहिजे. और हमारे दृष्टिकोण में केवल परमेश्वर होने का मतलब ये है कि हमारे हर एक बातों पे जो हम विश्वास करते हैं, हमारे हर बातों पे विश्वास करने के तरीके में केवल लक्ष्य परमेश्वर ही होना चाहिए। याचा अर्थ हा होतो की विश्वास करण्याच्या प्रत्येक आपल्या कृतीमध्ये, आपल्या विश्वासाच्या त्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत परमेश्वर असण्याची गरज आहे. प्रेरितों के काम उसका 27 अध्याय और 25 और 26 आप लिख सकते हैं। प्रेषितांची कृत्य 27वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन तुम्ही लिहून घ्या. ओके, प्रेरितों के काम 27, 25 और 26। प्रेषितांची कृत्य 27वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन. इसलिए हे सज्जनों, ढाढ़स बांधो, क्योंकि मैं परमेश्वर का विश्वास करता हूँ कि जैसा मुझसे कहा गया वैसा ही होगा, परंतु हमें किसी टापू पर जा निकटना होगा।
यास्तव गृहस्थांनो टिकना होगा। ओके, यास्तव गृहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की ज्याने मला ते कळविले तसेच घडेल. यथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. तो यहाँ पे हम देखते हैं तो 21वीं आयत से यदि हम देखते हैं तो यहाँ पे पौलुस की बातें हैं जो समुद्र और तूफानों में इस परिस्थितियों में वो पड़े हुए थे। आणि जर 21व्या वचनापासून आपण पाहिलं तर तिथे आपण वचन आपल्याला पाहतो की पाऊल त्या एका बेटावर त्या ठिकाणी त्या समुद्राच्या परिस्थितीमध्ये अडकलेला होता. और 24वें आयत में लिखा है यहाँ पे लिखा है पौलुस मत डर, मुझे कैसर के सामने खड़ा होना अवश्य है। आणि 24व्या वचनामध्ये त्या ठिकाणी आपण वाचतो की पाऊला भिवू नको, तुला कैसरा पुढे उभे राहिले पाहिजे. और परमेश्वर ने सबको जो तेरे साथ यात्रा करते हैं तुझे दिया है। आणि पहा, तुझ बरोबर जे तारवातून चालले आहेत ते अवघे देवाने तुला दिलेले आहेत. और इसलिए हे सज्जनों ढाढ़स बांधो, क्योंकि परमेश्वर का विश्वास, यहाँ पे लिखा है मैं परमेश्वर का विश्वास करता हूँ करके लिखा है। आणि म्हणून मग पुढे म्हटलेलं आहे की हे गृहस्थांनो धैर्य धरा, कारण मी देवावर भरोसा करतो. तो यहाँ पे पौलुस के जीवन में और देखते हैं जहाज का टूटना, तूफान आना, समुद्र में मुसीबतों को सामना करना, ऐसे उसकी सेवकाई की परिस्थितियों में देख सकते हैं, लेकिन उन्होंने परमेश्वर पर विश्वास करना नहीं छोड़ा और अपने विश्वास में परमेश्वर को लक्ष्य बनाकर आगे बढ़े। आणि या ठिकाणी पावलाच्या जीवनामध्ये आपण पाहतो तो त्या संकटामध्ये अडकलेला आहे, जहाज तुटलेला आहे, बेटावर अडकलेला आहे, पण त्या सर्व अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने देवावर विश्वास आणि भरोसा करायचं थांबवलेलं नाही. इसलिए बाइबल संबंधी विश्वास कभी भी अंधा नहीं, क्योंकि परमेश्वर सर्वदा हमारे विश्वास का लक्ष्य है। आणि म्हणून प्रियांनो, पवित्र शास्त्रामधील विश्वास हा आंधळा नाही, कारण पवित्र शास्त्रातील त्या वचनावरचा केंद्रबिंदू सदैव ख्रिस्त हा आहे. ओके, तीसरा पॉइंट पे हम जाएंगे। पुढच्या तिसऱ्या पॉइंट कडे आपण जाऊया. और यदि हमारे जीवन में विश्वास नहीं होता, उस बात से परमेश्वर कभी प्रसन्न नहीं होता। जर आपल्या जीवनामध्ये जर विश्वास नाही तर त्या जीवनाद्वारे परमेश्वराला सुद्धा संतोष मिळत नाही. और हम स्तुति और आराधना दिल की गहराई से जब हम करते हैं तो परमेश्वर प्रसन्न होता है। जेव्हा देवाची स्तुती आणि आराधना आपण मनापासून मनाच्या खोलीमधून करतो तेव्हा त्याद्वारे निश्चित परमेश्वराला संतोष प्राप्त होतो. और कई ऐसे आत्मिक कार्यों को हम करते हैं, आत्मिक क्रियाओं को हम करते हैं जिससे परमेश्वर बहुत ही प्रसन्न होता है। आणि अनेक अशा आत्मिक गोष्टींना कृतींना आपण करतो ज्याच्याद्वारे परमेश्वराला संतोष प्राप्त होतो. और उसी प्रकार से यदि हम हर छोटे छोटे बातों में विश्वास करते हैं तो हमारे विश्वास के द्वारा भी परमेश्वर अति प्रसन्न होता है। त्याचद्वारे आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा जर परमेश्वराचा जो विश्वास दाखवला तर त्या विश्वासाकडे पाहून परमेश्वर ही निश्चित त्याला संतोष प्राप्त होतो. आप लिख सकते हैं कि विश्वास बिना विश्वासी परमेश्वर को प्रसन्न नहीं कर सकता। आणि म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकता, विश्वासाविना कोणीही विश्वासाने देवाला संतवू शकत नाही. यस, इब्रानियों की पत्री 11 और 6 ये बहुत ही प्रसिद्ध वचन है, सब जानते हैं। इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय 6वं वचन आणि फार एक प्रसिद्ध वचन आहे, मला असं वाटतं प्रत्येकाला हे ठाऊक असेल, है ना? ओके, यहाँ पे लिखा है और विश्वास बिना उसे प्रसन्न करना अनहोना है, क्योंकि परमेश्वर के पास आने वालों को विश्वास करना चाहिए कि वो है और अपने खोजने वालों को प्रतिफल देता है। प्रेज गॉड, आमेन। आणि विश्वास वाचून त्याला संतविषवणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा आहे. यस, यहाँ पे हम देखते हैं कि विश्वास करने के द्वारा क्या है और प्रतिफल परमेश्वर देता है। आणि आपण या ठिकाणी पाहतो विश्वासाद्वारे काय होतं, तर विश्वासाद्वारे परमेश्वर प्रतिफळ देणारा आहे. एक ऐसा विश्वास कि आप एक चीज
की मांग रख रहे हैं परमेश्वर के प्रति। और जैसे कि उदाहरण के तौर से हम देखते हैं कि अब्राहम को परमेश्वर ने बोला, अब्राहम विश्वास का मूल पिता है ना। अब्राहम से परमेश्वर ने क्या कहा, जिसे जिस बेटे से तू बहुत बेहद प्यार करता है, इसहाक को तू बलिदान कर। आणि विशेष करून अब्रामचं उदाहरणाविषयी पाहिलं तर अब्रामाच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अब्रामाला परमेश्वराने म्हटलेलं आहे की ज्या पुत्रावर ज्या मुलावर तुझं अधिक प्रीती आहे त्या पुत्राला माझ्यासाठी तू अर्पण कर. और जब उसने सारे क्या बोलते हैं बलिदान करने के लिए जो भी आवश्यकता है वो सब कुछ लेकर अपने बेटे को लेकर वहां पे बलिदान करने के लिए जहाँ पे परमेश्वर ने कहा वहां की ओर जा रहा था। और इसहाक ने पिता से पूछा कि हम तो जा रहे हैं उधर सेक्रीफाइस करने के लिए, पर सेक्रीफाइस करने के लिए वहां पे तो कुछ भी नहीं है। आणि आपण पाहतो की अब्राम ज्या वेळेला ते अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या पुत्राला अर्पण करण्याच्या जागी घेऊन जात होता तेव्हा मार्गस्थ असताना इसहाकाने त्याला विचारलेलं आहे की बाबा आपण तर बलीच्या ठिकाणी बलिदान करण्यासाठी चाललेलो तर आहोत पण बलिदानासाठी असलेलं हव्य कुठं आहे. अब यहाँ पे हम देखते हैं कि अब्राहम क्या कहता है। अब्राहम अपने बेटे को जवाब देता है कि वो परमेश्वर ही वहां पे इंतजाम करेगा। आणि मग आपण पाहतो की अब्रामाने त्याला उत्तर दिलेलं आहे की परमेश्वर पाहून देईल. उसने देखा नहीं, कुछ भी नहीं देखा कि प्रभु वहां पे इंतजाम कर रहा है, करेगा, देखा नहीं। उसका विश्वास है कि वो प्रभु इंतजाम करेगा वहां पे, और ये कहकर वो आगे बढ़े। आणि त्याने पाहिलं नाही की परमेश्वराने ऑलरेडी तिथे दिलेला आहे किंवा नाही. केवळ त्याने हा विश्वास धरलेला आहे की परमेश्वराने मला ते त्या ठिकाणी दिलेला आहे, पुरवठा केलेला आहे. और वहां पे जाकर वेदी बनाया वहां पे, और सब कुछ तैयारी कर रहा है। और वहां पे देखा, अरे सच में वहां पे तो कुछ भी नहीं है। अब तो क्या करें, हम उसकी जगह में होते, अरे यहाँ पे तो मैंने सोचा कि परमेश्वर इंतजाम करेगा, यहाँ पे तो कुछ भी नहीं है, तो हम विश्वास में कम होते हैं। लेकिन अब्राहम वहां पे वहां की परिस्थिति को देखा, वेदी बनाया, फिर भी अपना विश्वास में कम नहीं हुआ। और यहाँ तक कि उसने विश्वास को बना के रखा कि उसके बेटे को उस वेदी पर उसने सुला दिया। आणि तिथे गेल्यानंतर त्याने संपूर्ण वेदी रचली आणि तरी सुद्धा आपण पाहिलं की परमेश्वराने तर काही त्या ठिकाणी कुठला प्रबंध केला नाही. प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये जर आपण असतो तर आपण काय केलं असतं की प्रभू तू तर म्हटलेला आहे तू पुरवठा करणार, तर मग कुठे आहे. पण अब्रामाने त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टी त्याने मागे पाहिल्या नाही, तर त्याने इसहाकाला त्या वेदीवर त्या ठिकाणी झोपवलं आणि त्या अर्पणासाठी त्याने इसहाकाला तयार केलं. और उसने पूरी तरह से उसको सैक्रिफाइस करने के लिए उसको लेटा कर उसने क्या किया, अपने हाथों में उसने बलिदान करने के लिए चूरा लिया है। आणि आपण पाहतो त्या वेदीवर त्याने इसहाकाला झोपवलेला आहे ते अर्पण करण्यासाठी आणि ते अर्पण करण्यासाठी हातामध्ये त्याने तो सुरा घेतलेला आहे. और जब उसके हाथों में उसने चूरा लिया, उस वक्त में भी अब्राहम को विश्वास था कि परमेश्वर यहाँ पे इंतजाम कुछ करेगा। आणि जेव्हा त्याने आपल्या हातामध्ये तो सुरा घेतलेला आहे त्या वेळेला सुद्धा परमेश्वरावर त्याचा तो दृढ विश्वास होता की त्या क्षणामध्ये सुद्धा परमेश्वर माझ्यासाठी प्रबंध करणार आहे. उतना ही नहीं, उसने बलिदान करने के लिए चूरा ऊपर को उठाया, उसे मारने के लिए, यहाँ तक भी उसका विश्वास कम नहीं हुआ। आणि आपण पाहतो त्या बलिदान करण्यासाठी जेव्हा त्याने तो स्वतःवर तो सुरा त्या ठिकाणी उचलला होता त्या क्षणापर्यंतही आपण पाहतो की त्याचा देवावरचा विश्वास कमी झालेला नव्हता. और जब उसने सैक्रिफाइस करने के लिए अपने हाथ को ऊपर उठाकर और चूहे से मारने की प्रयत्न कर रहा था, उसके विश्वास को देखकर स्वर्गदूत ने उसे रोक दिया कि हे अब्राम, अब रुक जा, कि तेरा विश्वास परखा गया और तू खरा निकला है। आणि जेव्हा त्याने त्याला मारण्यासाठी तो सुरा खाली आणलेला आहे त्यावेळेला आपण पाहतो की देवदूताने त्याला दर्शन दिलेलं आहे आणि त्याला म्हटलं अब्रामा त्याला मारू नको कारण परमेश्वरासमोर तुझा विश्वास खरा ठरलेला आहे. और वो एक ऐसा बिल्कुल पूरी तरह से सुनसान जगह और एक बंजर जैसा एक ऐसा जगह है वहाँ। आणि आपण पाहतो एकांत स्थळ असलेली आणि अशी नापीक अशी असलेली ती डोंगराळ जागा होती. और जब उसे स्वर्गदूत ने रोका और उसे अपनी एक साइड में पलट कर देखने के लिए स्वर्गदूत ने कहा, तो वहां पे देखा तो परमेश्वर ने बलिदान के लिए
एक मेड को वहां पे इंतजाम किया है। आणि जेव्हा देवदूताने त्याला सांगितलं की त्या विशिष्ट ठिकाणी पहा, आणि जेवढ्याला अब्रामाने त्याच्या त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, तेव्हा त्या काटेरी झुडपामध्ये अडकलेला एक कोकरा त्याला आढळलेला आहे. तो इस तरह जब विश्वास ही से अब्राहम जो है वो सफल हो गया, उसके हर पल में उसने विश्वास जब किया, परमेश्वर को लक्ष्य बनाकर उसने आगे बढ़ा। आणि अशा रीतीने ते विश्वासाचं जीवन अब्राम जगलेलं आहे. ज्या परमेश्वराकडे त्याने पाहिलेलं आहे, तर त्या परमेश्वराकडे पाहत राहून त्या विश्वासाने तो पुढे गेलेला आहे. और यहाँ पे हम देखते हैं कि अब्राहम विश्वास से परमेश्वर को प्रसन्न किया है। आणि या ठिकाणी आपण पाहतो की अब्रामाने देवाला विश्वासाद्वारे प्रसन्न केलं. और 8वें पद में, इब्रानियों के पत्री 11 से 8वें पद में लिखा है, विश्वास ही से अब्राहम जब बुलाया गया तो आज्ञा मानकर ऐसी जगह निकल गया जिसे मिरास में आने वाला था। वह यह ना था, ये ना जानता था कि मैं किधर जाता हूँ, तो भी निकल गया। आणि इब्री लोकास पत्र 11वा अध्याय आणि 8वं वचन अशा रीतीने म्हणतं, अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतन असे मिळणार होते, त्यात निघून जाण्यात विश्वासाने तो मान्य झाला, आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसतानाही तो निघून गेला. देखो, अब्राहम जब निकल पड़ा, वो खुद नहीं जानता था कि वो किधर जा रहा है, फिर भी वो तो भी निकल पड़ा विश्वास के साथ और सही जगह पे परमेश्वर ने पहुंचाया। ये होता है विश्वास। विश्वास के द्वारा हम परमेश्वर को प्रसन्न कर सकते हैं। आणि प्रियानो, अब्रामाला ही गोष्ट ठाऊक नव्हती की त्याला कुठे जायचंय, तरी सुद्धा विश्वासाने तो त्या ठिकाणी निघालेला आहे, आणि ह्याला म्हणतात विश्वासाद्वारे चालणे. और हम बिना कुछ देखे ही मानो कि हाँ वो है और मैं उसे पा लिया, ऐसा मानकर जब चलते हैं, वही है विश्वास। और उसी विश्वास के द्वारा ही परमेश्वर अति प्रसन्न होता है। आणि आपल्याला ठाऊक नसतानाही की नेमकं मी कुठे जाणार, फक्त या गोष्टीचे कबुली देणे की परमेश्वराने मला ती गोष्ट दिलेली आहे आणि ती मी मिळवलेली आहे, हा विश्वास धरून पुढे चालणे, यालाच विश्वासाच्या जीवनामध्ये विश्वासी जीवन जगून चालणे असं म्हणतात. ओके, नंबर 4 पॉइंट में हम जाएंगे। आणि पुढच्या चौथ्या पॉइंट कडे आता आपण चौथा जाऊया. पॉइंट आप लिख सकते हैं कि विश्वास वो मार्ग और साधन है जिसके द्वारा हम परमेश्वर के पास पहुंच सकते हैं। आणि चौथा पॉइंट मध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता, विश्वास तोच मार्ग किंवा साधन आहे ज्याद्वारे आपण देवाशी संपर्क साधू शकतो. आप उसके लिए लिख सकते हैं रोमियो की पत्री 5 अध्याय 1 और 2। आणि त्यासाठी तुम्ही वचन लिहून घ्या, रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि याचं 1 आणि 2 वचन. जब हम विश्वास से धर्मी ठहरे तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ मेल रखे, जिसके द्वारा विश्वास के कारण उस अनुग्रह तक जिसमें हम बने हैं हमारी हमारी पहुंच भी हुई और परमेश्वर की महिमा की आशा पर घमंड करें। जास्त आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपण प्रभू येशूच्या ख्रिस्ताद्वारे आपणास देवाबरोबर झालेल्या शांतीचा लाभ आपणास घडो. ज्या कृपेमध्ये आपण आहोत तिच्याद्वारे त्याच्यात मध्ये आपला प्रवेशही विश्वासाने झाला आहे, आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेमुळे जयोत्सव करू. और ये रोमियो की पत्री 5 अध्याय में परमेश्वर से मेल रखने के बारे में लिखा है पूरा। आणि रोमकरस पत्र हा 5वा अध्याय जर आपण वाचला तर परमेश्वराबरोबर कशा रीतीने आपण संबंध ठेवू शकतो, परमेश्वराची कशी भेट घेऊ शकतो, याविषयी लिहिण्यात आलेला आहे. यहाँ पे एक शब्द लिखा है कि दूसरे आयत में हमारी पहुंच भी हुई है, कि हम परमेश्वर तक पहुंच गए। आणि या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये आपण तिथं म्हटलेलं आहे की त्या कृपेमध्ये आपला प्रवेशही झाला आहे. तो प्रियो, विश्वास वो मार्ग, एक रास्ता है, एक साधन है। विश्वास क्या है? एक साधन है, एक रास्ता है कि हम परमेश्वर के करीब आ सके। आणि प्रियांनो, विश्वास तो मार्ग आहे, ते साधन आहे ज्याच्याद्वारे आपण परमेश्वराशी संपर्क साधू शकतो. यदि आपको यहाँ से आपको जाना है कि मुंबई जाना है या कोई और जगह में जाना है, तो आप किसी एक साधन के द्वारा माध्यम से ही वहां तक पहुंचते हैं। आपको एक साधन चाहिए।
आणि उदाहरणार्थ जर तुम्हाला मुंबईला जायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी एका साधनाची गरज लागेल, ज्या साधनाद्वारे तुम्ही त्या ठिकाणी गंतव्यापर्यंत पोहोचू शकता. उसी प्रकार हर पल हम परमेश्वर के साथ मेल रखने के लिए, उसके साथ संबंध रखने के लिए हमारे पास एक साधन दिया गया है, वो है विश्वास। विश्वास के द्वारा ही आप प्रभु के करीब आ सकते हैं। आणि त्याच रीतीने परमेश्वराबरोबर सदैव त्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी आपल्यालाही एक साधन देण्यात आलेलं आहे, तो म्हणजे विश्वास. आणि त्या विश्वासाद्वारेच आपण देवाशी संपर्क साधू शकतो. रोमियो 5:1 और 2। अब तो नेक्स्ट पॉइंट हम लिखेंगे, 5वां पॉइंट। आणि रोमकरस पत्र 5वा अध्याय 1 आणि 2, आणि आता पुढचा 5वा पॉइंट आपण लिहूया. हाँ, कि उद्धार और पवित्रकरण हम विश्वास के द्वारा ही प्राप्त कर सकते हैं। तारण आणि पवित्रीकरण हे विश्वासाद्वारेच आपण प्राप्त करून घेऊ शकतो. हमने शुरुआत में हमने पर्सनल स्पिरिचुअल लाइफ में उद्धार के बारे में हमने सीखा है, आणि पवित्रकरण के बारे में भी सीखा है। आणि वैयक्तिक आत्मिक जीवनाच्या सुरुवातीलाच आपण तारणाविषय आणि पवित्रकरणाविषयी या दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. और हम अभी जो भी स्थिति में है, यानी हम विश्वासी है, एक उद्धार पाए हुए एक धर्मी व्यक्ति है, पवित्र व्यक्ति है, हम ऐसा भी कह सकते हैं प्रभु यीशु के लहू के द्वारा। तो हम ऐसा ही, हम उद्धार नहीं पाए हैं, उस पर हमने विश्वास किया, इसलिए आज हम ऐसी स्थिति में। आणि म्हणून प्रियांनो, आपल्या या आपण जर आज या विश्वासी जीवनामध्ये, विजय जीवनामध्ये जगत आहोत, तर आपण सहज रीतीने असंच या जीवनामध्ये आलेलो नाही, तर आपण विश्वासाद्वारे आपलं तारण झालेलं आहे, म्हणून त्या विजय आणि विश्वासाच्या जीवनामध्ये आज आपण चालत आहोत. और ठीक है, तो उद्धार और पवित्रकरण जो है हम विश्वास करने के द्वारा ही होता है ना। यदि कोई मुंह से विश्वास करेगा कि यीशु मसीह ही पापों की क्षमा करेगा और उद्धार करता है, अनंत काल का जीवन उसी के द्वारा मिलेगा, तो ये विश्वास के द्वारा ही एक व्यक्ति बचाया जाता है और उद्धार प्राप्त करता है और वो पवित्र बनता है। आणि म्हणून तारण जे आहे आणि पवित्रीकरण जे आहे हे केवळ विश्वासाद्वारेच प्राप्त होऊ शकतं. विश्वासानेच आपण त्या ठिकाणी त्या तारलेल्या त्या तारणमय जीवनामध्ये आपण प्रवेश करू शकतो आणि विश्वासाद्वारेच त्या तारणाला आपण मिळवू शकतो. रोमियो की पत्र 1 अध्याय 16 और 17 आप लिख ले। ओके, नेक्स्ट। यस, कोलोसियों 2 अध्याय 6 और 7। रोमकरास पत्र 1 अध्याय आणि याचं 16 आणि 17 वचन, आणि कलस्य करस पत्र 2 अध्याय 6 ते 8. ओके, रोमियो 1:16-17 और कोलोसियों 2 अध्याय 6 और 7। रोमकरास पत्र 1 अध्याय 16 आणि 17 आणि कलस्य करस पत्र 2 अध्याय 6 ते 7. ओके, आप 6वां पॉइंट लिख सकते हैं आणि पुढचा 6वा पॉइंट आता आपण लिहून घेऊ कि विश्वास स्वाभाविक, साधारण समझ और शारीरिक दृष्टिकोण से बिल्कुल विरुद्ध है। आणि पुढचा पॉइंट आपण लिहून घ्या. विश्वास हा नैसर्गिक साधारण समज आणि शारीरिक व भौतिक दृष्टीच्या विरुद्ध असतो. ठीक है, यहाँ पे बहुत ही आसान तरीके से हम समझने के लिए पॉइंट पे ही लिखा है, विश्वास एक स्वाभाविक, साधारण एक समझ है। ठीक है, आणि या ठिकाणी आपण पाहतो विश्वास हा नैसर्गिक साधारण समज आणि शारीरिक व भौतिक दृष्टीच्या विरुद्ध आहे. और यहाँ पे शारीरिक से बिल्कुल विरुद्ध है कि हम, मतलब विश्वास एक ऐसा साधारण समझ है कि हम यदि शारीरिक तौर से देखेंगे तो हम कई बातों में बिल्कुल यकीन नहीं होता है कि ऐसा हो सकता है क्या, प्रभु कर सकता है क्या, ऐसा होगा क्या। आणि बऱ्याच वेळेला हा आपला एक नैसर्गिक समज असतो, त्या विश्वासाद्वारे होतो की खरोखर प्रभू आपल्या जीवनामध्ये या गोष्टी करू शकतो का, किंवा तो करेल का. इसलिए ये बिल्कुल शारीरिक दृष्टि से बिल्कुल विरुद्ध है। आणि म्हणून नैसर्गिक गोष्टीद्वारे, ह्या शारीरिक गोष्टीद्वारे हे पूर्णपणे विरुद्ध आहे. ओके, तो यहाँ पे 2 कुरिन्थियों 5 अध्याय 7 आयत लिख सकते हैं। आणि त्यासाठी तुम्ही करंती करा 2 पत्र 5 अध्याय आणि 7 वचन लिहून घ्या. इब्रानियों की पत्र 11 अध्याय 17 से 19। इब्री लोकास पत्र 11 अध्याय आणि 17-19. ओके, नंबर 7 पॉइंट, पुढचा 7वा पॉइंट. विश्वास अभ्यास करने के द्वारा और भी अधिक गहरा और शक्तिशाली बनाया जा सकता है।
विश्वास अभ्यास केल्याद्वारे अधिक सखोल आणि दृढ केला जाऊ शकतो. विश्वास में और अधिक शक्तिशाली बनने के लिए, विश्वास में बहुत मजबूत बनने के लिए हमें अभ्यास करने के द्वारा अधिक गहरा हमको शक्ति और सामर्थ्य मिलता है। और यहाँ पे हम इस बात को लेकर हमें विश्वास से संबंधित हर बातों पर हमें बहुत गहरा अभ्यास करने की आदत रखनी। आणि विश्वासामध्ये अधिक वाढण्यासाठी, अधिक सखोल आणि सामर्थ्यवान बनण्यासाठी आपल्याला त्या विश्वासाविषयी अधिक अध्ययन करण्याची गरज आहे. त्या विश्वासाविषयी अधिक माहिती करून घेऊन त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. और मुझे लगता है कि जब अभ्यास करने की बात करते हैं कि बाइबल में जितने लोगों ने परमेश्वर की ओर देखा और हर परिस्थितियों में उन्होंने विश्वास किया और होने वाले बातों पर भी विश्वास किया और या जो घटी है उस बात पर विश्वास किया है, ऐसे ऐसे बातों को हमें याद करते हुए हर एक स्क्रिप्चर को, हर एक वर्ड्स को, हर एक चैप्टर्स को हमें पढ़ने की आदत रखना है। जितना हम विश्वास से संबंधित अभ्यासों को पढ़ते हैं उतना गहरा शक्तिशाली बनते जाते हैं। आणि देवाच्या वचनामध्ये जितक्या रीतीने विश्वासाविषयी आपण वाचतो, जितक्या विषय आपण त्या ठिकाणी अध्ययन करतो, त्या प्रत्येक वचनाला विश्वासाविषयी जेव्हा आपण वाचतो ते बारकाईने वाचून त्याविषयी अधिक रीतीने अध्ययन आपण केलं पाहिजे. देखो, विश्वास के अभ्यास के करने के द्वारा और भी अधिक गहरा शक्ति जब बनाया जाता है या मजबूत विश्वास में बढ़ते जाते हैं, तो मैं आपको बताऊंगा एक विश्वास से संबंधित अध्यायों को और अन्य वचनों को भी किस तरह से हमें अभ्यास करना है, जिससे हम बहुत शक्तिशाली बन सकते हैं विश्वास में। आणि प्रियांनो, विश्वासाच्या द्वारे अधिक सामर्थ्यवान बनण्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याविषयी असलेले काही वचन सांगेल, ज्याविषयी तुम्ही कालांतरानंतर अधिक अध्ययन त्याच्यावर करू शकता आणि विश्वाच्या जीवनामध्ये, विश्वासामध्ये अधिक सामर्थ्यवान बनू शकता. मैं आपको कुछ एग्जाम्पल बताऊंगा, उदाहरण बताऊंगा मैं। आणि काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. आप अपने नोट्स में आप ड्राइंग कर सकते हैं। आणि तुमच्या नोट्स मध्ये तुम्ही त्या गोष्टी आखून घेऊ शकता. आप करो, मैं आपको अभी पूछूंगा कोई लिखे कि नहीं, ठीक है। पहला आपने क्या एप्पल ड्राइंग करो, एप्पल सेब आणि सेब होता है ना। मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही केलं की नाही, आणि तुम्ही तुमच्या वहीमध्ये एक सफरचंदाचं चित्र काढा. बड़ा सा नहीं, छोटा सा ऐसा बनाओ ताकि आप मैं क्या बाजू में लिख सके। आणि खूप मोठं नाही, लहान असं काढा ज्याच्या समोर बाजूला तुम्हाला काही लिहिता येईल. और उसके बाद बनाना, आप ड्राइंग करो बनाना, केला। आणि त्याच्यानंतर एक केळाचं चित्र तुम्ही काढा. ओके, और देन हम नारियल बोल सकते, कोकोनट, आणि आप उसको त्यानंतर भी ड्राइंग करो। एक नारळ तुम्ही काढा, त्याचं चित्र तुम्ही काढा. ओके, सो आपको एक समझने के लिए मैं आपको बता रहा हूँ कि हम विश्वास से संबंधित वचनों को अभ्यास कैसे करें। आणि मी तुम्हाला समजण्यासाठी या गोष्टी सांगत आहे की विश्वासाद्वारे त्या वचनाचं अध्ययन किंवा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, जिससे आप बहुत ही सामर्थ्य और शक्तिशाली बन सके विश्वास। ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वासी जीवनामध्ये अधिक सामर्थ्यवान बनू शकाल. ओके, तो हम यहाँ पे देखते हैं एप्पल और यहाँ पे बनाना और कोकोनट। आणि या ठिकाणी 3 चित्र आपण पाहतो, ज्या ठिकाणी सफरचंद आहे, केळी आहे आणि नारळ आहे. कोई एक जन दिखा सकते हैं ड्राइंग की है आपने? आणि कोणी आपल्यातून एक जण ज्याने चित्र काढलं असेल मला दाखवू शकता का? हे कसं दाखवायचं काय कॅमेऱ्यात? ये तर समोर अच्छा, करा हाँ, फक्त वही तुमची. वीडियो में व्हिडिओ मध्ये अरे, फक्त हे वीडियो समोर में करा. आप काढलेलं. अपना नोट्स, फक्त समोर करा वही. यस यस, ऐसा नोट्स में दिखा, नोट्स दिखाओ वीडियो मी में। दाखवतोय बघा, तुमचं जे चित्र काढलेलं असेल फक्त अशा बॅक रीतीने कॅमेरा समोर कसं करायचं? हा, अशा रीतीने समोर धरा. एक मिनिट ओके. खाली ठेव ते पण मला. यस खाली यस ठेव, यस खाली ठेव. करतो की. यस, वेरी गुड, वेरी गुड, गुड नाही. गुड, थैंक यू सो मच। आणि थँक्यू, बहुत ही खूप बढ़िया। चांगलं काढलेलं आहे. थँक्यू. ओके,
ठेवल्यात का येस. ओके. ब्रदर हसायला आले. ब्रदर हसायला. ओके, तो तेवढंच अभी तो सांगितलं हम तो काढलं. अब ये वाली बात हो गई, KG1 KG2 नर्सरी हो गई. आणि नर्सरी जसं की वाली आता बात हो गई. अंगणवाडीमध्ये बसलेलो आहे असं शिक्षण आपलं सुरू झालेलं आहे. ओके, तो यहाँ पे अब देखते हैं एप्पल को खाया कैसे जाता है. ह्या अच्छा, ठिकाणी आपण जिसने पाहतो की Yes. सफरचंदाला कशा रीतीने खाल्लं जातं. और ब्रदर जिसने आपकी ड्राइंग दिखाया, आप बताइए आणि एप्पल विशेष आप करून कैसे खाते आता हैं. ब्रदर अभिलाष आहेत आणि तुम्ही मला सांगा की सफरचंद आपण कशा रीतीने खातो. सफरचंद आपण अख्खं तोंडानं खाल्लं जातं, तोडून. अच्छा. काही लोक आहेत ते सुरीनं कापून खाल्ले जातात, पण काही लोक आहेत ते असंच हातामध्ये घेऊन तोंडानं तोडलं जातं त्याला. ओके ओके ओके, थैंक यू. जितना कोशिश की आप, हाँ बिल्कुल वैसे खाते हैं. ठीक है. सो एनीवे आगे बढ़ेंगे, हमारे पास समय ज्यादा नहीं है और आगे भी बहुत सारे बातें हमको सीखना भी है. तो यहाँ पे हम एप्पल देखते हैं, सब लोग देख रहे हैं ना. एप्पल को हम कैसे खाते हैं, डायरेक्ट निकाल के ऐसा खाते हैं, हाँ या आणि ना. सफरचंद आपण पाहतो, सफरचंद आपण कशा रीतीने खातो जसं ब्रदरांनी सांगितलं, आपण घेतो आणि तोंडामध्ये त्याचा घास घेऊन त्या ठिकाणी त्याला तोडून चावून मग आपण खाल्लं जातं. क्या आप बनाने को तुरंत निकाल के ऐसा खाएंगे क्या. त्याच रीतीने केळ घेऊन असंच तुम्ही खाऊ शकाल का. नो. नहीं ना. नहीं. ओके. अच्छा, नारियल को निकाल के एप्पल के जैसे खाएंगे क्या ऐसा. किंवा नाही. नारळ घेऊन तुम्ही ऍपल सारखं तोडून खाऊ शकता का. नहीं. तो ये तीनों फ्रूट्स में डिफरेंट है, तरीका अलग अलग है खाने का. या तिन्ही फळांमध्ये आपण पाहतो की खाण्याची जी पद्धत आहे ही वेगवेगळी आहे. एप्पल को हम डायरेक्ट खाते हैं, इसका मतलब है कुछ ऐसे स्क्रिप्चर्स है हम बहुत डायरेक्ट पढ़ते हैं. सफरचंद जे आहे ते आपण असंच खातो. त्याचनुसार काही वचनं अशी आहेत ज्याच्यावर आपण अशाच रीतीने आपण त्याला स्वीकारलं पाहिजे. मतलब ये एप्पल जैसा खाते हैं, कुछ स्क्रिप्चर को कैसा पढ़ते हैं कि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एक इकलौता पुत्र दे दिया ताकि जो कोई उस पर विश्वास करे वो नाश ना हो परंतु अनंत जीवन पाए. बस उसने खा लिया, बस डायरेक्ट. आणि जसं सफरचंद आहे आपण घेतो आणि खातो त्यानुसार देवाचं वचन आहे. उदाहरणार्थ ज्या रीतीने देवाचं वचन म्हणतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी कोणाचा नाश होऊ नये तर त्याने त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जे वचन आपण आहे तंतोतंत आहे तसं स्वीकारतो. लेकिन हमें उस तरीके से खाने के बाद में हमें एक बनाने के तरीके से भी, बनाना जैसा खाते उस तरीके से भी वचन में हमें जाना जरूरी है. पण काही वचनं अशी असतात की ते केळाप्रमाणे असतात आणि ते केळाप्रमाणे आपल्याला घ्यावी लागतात. केला खाना है तो हम उसको छिलका निकालना पड़ता है. जर केळी आपल्याला खायची आहे तर केळाची साल आपल्याला आधी बाजूला करावी लागते. तभी उसके अंदर के मिठास को हम खा सकते हैं और लाभ उठा सकते हैं, आनंदित हो जाते हैं. तेव्हा त्या केळामध्ये असलेला आतमध्ये असलेला जो गोडवा आहे तो खाल्ल्याद्वारे आपण अनुभवू शकतो. कुछ वचन है साधारण तौर से सीधा एप्पल के समान हम उसको प्राप्त कर सकते हैं. कुछ वचन है हमें कुछ बातों को हटाकर छिलका निकाल के उसके गहराई में जाना पड़ता है. हम काही वचन आहे आपण तंतोतंत आहे तशी स्वीकारतो, पण काही वचनं अशी असतात केळाप्रमाणे त्याचं साल बाजूला करून त्याच्या खोलीपर्यंत आपल्याला जावं लागतं. और कुछ ऐसे वचन हैं नारियल के समान है जिसके लिए हमें बहुत मेहनत करना पड़ता है. उसके ऊपर के जो छिलका होता है उसको हटाने के लिए कुछ वक्त लगता है, ताकत लगता है. फिर उसके बाद में मजबूत तरीके से उसको ढापा हुआ रहता है, उसको फोड़ना पड़ता है. उसके बाद नारियल को निकालना भी पड़ता है प्यार से और मेहनत करके, और उसके अंदर पानी भी निकलता है. आणि काही वचनं त्या नारळासारखे असतात जे कठीण कवचाप्रमाणे असतात, ज्याला तोडावं लागतं, ज्यासाठी मेहनत घ्यावी लागते, ज्याला सोलावं हे लागतं आणि सोलल्यानंतर त्याच्यातून नारळाचा गर वेगळा निघतो आणि पाणी सुद्धा वेगळं निघतं. और इस तरह से ये हर एक फ्रूट, अभी मैंने उदाहरण के तौर से 3 फ्रूट्स बताया. इन 3 फ्रूट्स के दृष्टिकोण से आप हर वचन को पढ़ेंगे तो आप विश्वास से संबंधित वचनों को इस तरह से पढ़ेंगे तो आप मजबूत होंगे, शक्तिशाली बनेंगे.
अशाच रीतीने ज्यावेळेला ह्या 3 फळांची तुलना आपण वचनांबरोबर करतो आणि 3 फळांच्या खाण्याच्या पद्धतीनुसार जेव्हा वचनाचं अध्ययन आपण करतो तेव्हा वचनाच्या अधिक खोलीपर्यंत आपण पोहोचतो आणि त्यावर आपला विश्वास अधिक मजबूत होत जातो. बहुत से ज्यादा प्रतिशत विश्वासी लोग हैं सिर्फ एप्पल खाने वाले। पुष्कळशे असे अनेक विश्वासणारे लोक आहेत ते केवळ सफरचंदच खातात. मैं रियल वाले एप्पल की बात नहीं कर रहा हूँ, समझ रहे हैं मेरी बात? आणि मी खऱ्या सफरचंदाबद्दल बोलत नाहीये. सिर्फ एप्पल खाते मतलब सुबह हो गया बाइबल पढ़ो, एक वचन पढ़ो, छोड़ दो, हो गया, दिन भर काम करते थे। आणि उदार जसं काही सकाळी उठले एकदा एकदा देवाचं वचन वाचलं की झालं संपलं, दिवसभर आपले काम करण्यासाठी आपण मोकळे होतो. बहुत कम लोग होते हैं एक नारियल को दृष्टिकोण से वचन को पढ़ने वाले। खूप कमी लोक असतात की त्या नारळाप्रमाणे त्या वचनाला ते घेतात. मेहनत करके समय लेकर उसके वचनों की गहराई तक जाने के लिए किसी के पास समय नहीं होता। आणि परिश्रम घेऊन त्या ठिकाणी त्याला सगळं साफसूफ करून त्याच्या खोलीपर्यंत जाण्यासाठी कोणाला वेळ नसतो. और यहाँ पे 7वें हम पॉइंट में लिखा है विश्वास अभ्यास करने के द्वारा और भी अधिक गहरा और शक्तिशाली बनता है। आणि या ठिकाणी 7व्या पॉइंट मध्ये आपण पाहतो विश्वास हा अध्ययनाद्वारे अधिक सामर्थ्यवान बनत जातो. इसलिए विश्वास से संबंधित हर वचन को हम बहुत गहरे तरीके से समझने के लिए समय देकर हमें पढ़ना चाहिए। जितना अधिक पढ़ेंगे उतना विश्वास में मजबूत होंगे। आणि म्हणून त्या विश्वासाला अधिक आपल्याला खोलीमध्ये जाऊन अध्ययन करण्याची गरज आहे. जितकं आपण खोलीमध्ये जाऊन त्याचं अध्ययन करू तितका अधिक आपला विश्वास वाढत जाईल. लूका रचित सुसमाचार उसका 17 अध्याय लूका शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 3 से लेकर 6 3 पासून 6 वचन. और एक वाक्य आप 22 अध्याय 31 और 32 सेम बुक पास्टर. हाँ सेम लुक चैप्टर सेम लूका शुभवर्तमान आणखी एक वचन लिहून घ्या. लूका शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन. पहला 17 अध्याय 3 से 6 और 22 अध्याय 31 और 32. पहिला वचन आहे 17वा अध्याय लूका शुभवर्तमान 17वा अध्याय याचे 3 ते 6 आणि त्यानंतर लूका शुभवर्तमान 22वा अध्याय याचे 31 आणि 32. ओके तो यहाँ पे हम देखते हैं 3 से 6 तक हम पढ़ेंगे। सचेत रहो, यदि तेरा भाई अपराध करे तो उसे समझा और यदि पछताए तो उसे क्षमा कर। यदि दिन भर में वह 7 बार तेरा अपराध क्षमा करे और 7 बार तेरे पास फिर आकर कहे मैं पछताता हूँ तो उसे क्षमा करे। तब प्रेरितों ने प्रभु से कहा हमारा विश्वास बढ़ा। प्रभु ने कहा यदि तुम में कोई राई के दाने के बराबर भी विश्वास होता तो तुम इस सहतूत के पहाड़ से कहे कि जड़ से उखाड़कर समुद्र में लग जा। यहाँ पे ट्रांसलेशन में ऐसा लिखा है मेरे बाइबल में, तो वो तुम्हारी मान लेता है। आणि लूका शुभवर्तमान 17वा अध्याय 3 ते 6 वचन आपण वाचणार आहोत. तुम्ही आपणास सांभाळा, तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा निषेध कर आणि त्याने पश्चाताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने एका दिवसात 7 वेळा तुझा अपराध केला आणि 7 वेळा तुझकडे येऊन मी पश्चाताप करीतो असे म्हटले तर त्याला क्षमा कर. मग प्रेषित प्रभूला म्हणाले आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर या तुतीला तू उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगितल्यास ती तुमचे ऐकेल. ओके यहाँ पे हम देखते हैं कि प्रभु यीशु मसीह यहाँ पे क्षमा की बात किया है। आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशूने क्षमेविषयी या ठिकाणी शिकवलं आहे, है ना। तो हमारे लिए भी एक टीचिंग है एक क्षमा करने के बारे में। आणि आपल्यासाठी सुद्धा ही एक मोठी शिकवण आहे की आपणही इतरांना क्षमा करावी. वो यीशु के साथ रहकर कई अभ्यास उनको मिला है, कई टीचिंग उनको मिला, कई बातें उन्होंने सीखा। वो यीशु के साथ रह रहकर कई बातें सीखते सीखते उनका विश्वास बड़ा हो गया।
आणि या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू येशू बरोबर ते राहिलेले आहेत, प्रभु येशू बरोबर ते वावरले आहेत आणि त्याच्याबरोबर राहून त्यांच्या विश्वासामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. तो इसीलिए हमें क्या करना है, उसके अभ्यास जो है करने के द्वारा हमें विश्वास में बढ़ते जाना चाहिए. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, त्याचं अध्ययन अभ्यास करण्याद्वारे त्या विश्वासामध्ये अधिक वाढ करायची आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आप लिख सकते हैं आणि पुढचा पॉइंट आता आपण लिहू कि हमारा विश्वास और भी अधिक विश्वास पात्र हो जाता है जब हम परमेश्वर के द्वारा किए गए विश्वास योग्य कार्यों को स्मरण करते हैं. आपला विश्वास अधिक दृढ तेव्हा होतो जेव्हा परमेश्वराने आपल्यासाठी केलेले विश्वासाचे कार्य आपण आठवितो. ठीक है, फिर एक बार कि हमारा विश्वास और भी अधिक विश्वास पात्र हो जाता है जब हम परमेश्वर के द्वारा किए गए विश्वास योग्य कार्यों को स्मरण करते हैं. पुन्हा एकदा सांगतो, आपला विश्वास अधिक रीतीने तेव्हा वाढतो जेव्हा देवाने आपल्यासाठी केलेले विश्वासाचे कार्य आपण आठवितो. और यहाँ पे मैं एक वचन बताऊंगा, आप घर में जाकर पढ़े, मैं अगले सप्ताह आपको पूछूंगा. आणि एक वचन मी तुम्हाला यावेळेला सांगतो, ते तुम्ही घरी वाचा आणि त्यानंतर मी पुढच्या आठवड्यामध्ये याविषयी तुम्हाला विचारेल. ओके, पहला शमूएल 17 अध्याय उसका 32 से लेकर 37 तक, 32 37. पहिले शमूएल याचा 17वा अध्याय आणि याच्या 32व्या वचनापासून 37व्या वचनापर्यंत. ओके, तो यहाँ पे हम देखते हैं विश्वास और भी अधिक हमारा विश्वास और भी अधिक विश्वास पात्र हो जाता है जब हम परमेश्वर के द्वारा किए गए विश्वास योग्य कार्यों को हम करते हैं. ठीक है, आणि आपला विश्वास अधिक दृढ तेव्हा होतो जेव्हा परमेश्वराने आपल्या प्रित्यर्थ केलेल्या विश्वासाच्या कार्यांचं आपण स्मरण करतो. ओके, यहाँ पे पॉइंट नंबर लिखो आप. आणि त्याचा एक नंबर तुम्ही लिहून घ्या. 9 नंबर का है ना. यस, ओके, नेक्स्ट 9. ओके, कि मसीह पर विश्वास एक विश्वासी को संसार की कठिनाइयों पर विजय देता है. ख्रिस्तावरील विश्वास एका विश्वासणाऱ्याला जगामधील कठीण समस्येवर विजय देतो. ओके, फिर एक बार कि मसीह पर विश्वास एक विश्वासी को संसार की कठिनाइयों पर विजय देता है. ख्रिस्तावरील विश्वास एका विश्वासणाऱ्याला जगातील अडचणीवर किंवा समस्यांवर विजय देतो. यूहन्ना 16:33. योहान सुवर्तमान 16वा अध्याय 33 वचन. और उसके बाद पहला यूहन्ना 5 अध्याय 4 से लेकर 5. आणि योहानाचं पहिले पत्र 5वा अध्याय 4 आणि 5. मैं अभी पढ़ूंगा यूहन्ना 16:33. आणि मी या ठिकाणी योहान सुवर्तमान 16वा अध्याय आणि 33 वचन वाचेल. मैंने ये बातें तुमसे इसलिए कहा कि तुम्हें मुझ में शांति मिले. संसार में तुम्हें क्लेश होता है, परंतु ढाढ़स बांधो, मैंने संसार को जीत लिया है. या गोष्टी मी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यासाठी तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. ठीक है, तो यहाँ पे संसार में रहने वाला नाशवान संसार में हम लोग रहते हैं, जीते हैं, तो हमारे समस्या कई क्लेश आते हैं. आणि या जगामध्ये जगत असताना कधी आपल्या जीवनामध्ये समस्या, अडचणी, क्लेश, संकट हे कधी येऊ शकतात. तो उसी में हमको यदि हम विश्वास के साथ आगे बढ़ते हैं तो विश्वास हमें हर कठिनाइयों पे क्लेश में विजय देता है. पण त्याचबरोबर आपण जर विश्वासामध्ये वाढत राहिलो तर तो विश्वास आपल्याला प्रत्येक समस्या आणि अडचणींवर विजय देतो. और मेरे जीवन में कई ऐसे समस्याओं का सामना किया, परंतु विश्वास के साथ मैंने अपने हर पल हर समय को मैंने बिताया और मेरे विश्वास में परमेश्वर को लक्ष्य बनाया कि प्रभु मेरे हर परिस्थिति में तू ही है. तो प्रभु ने मुझे जीवंत जीवन हर परिस्थितियों में दिया है. आणि माझ्या जीवनामध्ये अनेकशा अशा अडचणींना, समस्येला मी माझ्या जीवनात सामोरं गेलेलो आहे. पण जेव्हा मी प्रभूवर विश्वास ठेवला की प्रभू त्या प्रत्येक परिस्थितीतून मला बाहेर काढण्यासाठी तू समर्थ आहेस, तेव्हा परमेश्वराने मला त्या प्रत्येक अडचणी आणि समस्येमधून बाहेर काढलं आहे. सो मित्रों, हर परिस्थितियों में
आप अपने विश्वास को ना खोइए, अपने विश्वास में बने रहो, विश्वास ही के द्वारा ही आगे बढ़ो। प्रभु हर बात को इंतजाम करेगा और हर कठिनाई में आपको जयवंत जीवन आपको देगा। प्रभु आज के क्लास के द्वारा आशीषित करे। अभी तक हमने विश्वासी को क्या जानना चाहिए विश्वास के बारे में, वो हमने सीखा। अगले सप्ताह में हम विश्वास के संबंध में हमको क्या करना है वो आपको बताऊंगा। आणि विशेष करून या जगामध्ये जगत असताना त्या विश्वासाने चालण्याचा आणि विश्वासामध्ये अधिक वाढण्याचा तुम्ही प्रयत्न करा। आतापर्यंत जे आपण अध्ययन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये विश्वासा संबंधात विश्वासणाऱ्यांनी काय ओळखलं पाहिजे याविषयी आपण पाहिलेलं आहे। येणाऱ्या क्लासमध्ये आता आपण विश्वासा संबंधात विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे याविषयी अभ्यास करणार आहोत। और अगले सप्ताह से मैं बहुत कोशिश करूंगा कि मैं तुरंत मैं हर एक पॉइंट्स को मैं बताऊं। आणि पुढच्या आठवड्यापासून मी प्रयत्न करेल की ताबडतोब तुम्हाला मी प्रत्येक पॉइंट त्या ठिकाणी सांगू शकेल। अगले सप्ताह से मैं जितने भी पॉइंट्स हैं मैं उसको मैं पूरी तरह से एक्सप्लेन करते हुए ऐसा बताऊंगा, उसके बाद डायरेक्ट रेफरेंस बताऊंगा। आणि पुढच्या आठवड्यापासून जो प्रत्येक पॉइंट आहे मी तुम्हाला स्पष्ट त्या ठिकाणी करून सांगेल आणि त्यानंतर त्या मागचे असलेले रेफरन्सही तुम्हाला ताबडतोब सांगेल। ओके, तो ये अभी अगले सप्ताह में विश्वास के संबंध में हमको क्या करना वो बताएंगे। उसके बाद गवाही साक्षी देने के बारे में, उसके बाद प्रार्थना के बारे में और बहुत सारी बातें ऐसे हैं, हम और कई बातें हम सीखने जा रहे हैं। सो ये सारे बातों के द्वारा हम आत्मिक जीवन में हम बढ़ने लगते हैं। आणि विश्वासाच्या संदर्भात आपण पुढच्या आठवड्यामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर साक्ष देण्याच्या संदर्भामध्ये, प्रार्थनेच्या संदर्भामध्ये अशा पुष्कळशा गोष्टी आहेत जे येत्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत। सो विश्वास भी एक ऐसा मार्ग है, एक साधन है कि हम परमेश्वर तक पहुंच सकते हैं। ये बात को हमने सीखा। दूसरे शब्दों में विश्वास ये एक मार्ग है, एक साधन है कि हम आत्मिक जीवन में और मजबूत तरीके से बढ़ सकते हैं। आणि विश्वासच केवळ मार्ग किंवा ते साधन आहे ज्याच्याद्वारे आपण देवाशी संबंध साधू शकतो, किंवा दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर विश्वासच तो मार्ग किंवा साधन आहे ज्याच्याद्वारे आत्मिक जीवनामध्ये आपण वृद्धी करू शकतो। और मेरा एक बात कहकर समाप्त करूंगा, एक स्पिरिचुअल पर्सन, एक आत्मिक व्यक्ति ही विश्वास में बने रहता है और एक विश्वास में बना हुआ व्यक्ति ही आत्मिक व्यक्ति है। आणि शेवटला एक वाक्य बोलून मी समाप्त करेल की एक आध्यात्मिक व्यक्ती, आत्मिक व्यक्तीच विश्वासामध्ये राहू शकतो आणि एक विश्वासामध्ये असलेला व्यक्तीच आत्मिक जीवनामध्ये पुढे वाढू शकतो। गॉड ब्लेस यू। प्रभु आप